येस. सो नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत करतो मी आजच्या या डे वन मध्ये. तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी मी सांगून देतो की हा जो प्रोग्राम आहे हा 5 दिवसाचा आहे. 5 डेज ऍक्च्युअल हा फर्स्ट लेवल कोर्स आहे तुमचा. ओके. याच्यामध्ये लेवल 1 शिकवलं जाईल तुम्हाला की फेसबुक ऍड काय असते, इंस्टाग्राम काय असते, हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये शिकवल्या जाईल, स्टेप बाय स्टेप. सो किती लोक हे शिकण्यासाठी तयार आहेत? टाईप मी इन द चॅट बॉक्स. हाऊ मेनी पीपल आर रेडी टू लर्न दिस? अँड हाऊ मेनी पीपल आर रेडी टू इन्व्हेस्ट 5 डेज, नेक्स्ट 5 डेज? किती लोक पुढचे 5 दिवस इन्व्हेस्ट करायला तयार आहेत माझ्यासोबत? टाईप मी इन द चॅट बॉक्स. अच्छा, काही लोकांच्या मनात हाही प्रश्न असेल की हा कोर्स फ्री आहे की पेड आहे? ठीक आहे. सो मित्रांनो, हा जो कोर्स आहे 5 दिवसाचा हा तुमच्यासाठी कम्प्लिटली फ्री आहे. पण याची फक्त एकमेव इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्यासाठी. काय इन्व्हेस्टमेंट आहे? याची इन्व्हेस्टमेंट काय आहे तुमच्यासाठी? की तुमचा वेळ. तुम्ही 5 दिवसाचे 5 तास द्यायला तयार पाहिजे. आर यू रेडी? टाइप रेडी इन द चॅट बॉक्स. आर यू रेडी? हाऊ मेनी पीपल आर रेडी? हाऊ मेनी पीपल आर रेडी? टाइप रेडी इन द चॅट बॉक्स. गुड गुड गुड, व्हेरी गुड व्हेरी गुड. सो चॅट बॉक्स मध्ये ऍक्टिव्ह राहायचंय मित्रांनो आपल्याला. बी ऍक्टिव्ह इन द चॅट बॉक्स. ओके. चॅट बॉक्स जो आहे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कम्युनिकेशनचं फक्त एकच माध्यम आहे आणि ते आहे चॅट बॉक्स. सो बी ऍक्टिव्ह इन द चॅट बॉक्स. रोज आपण ठीक 9 वाजता भेटणार आहोत आणि हीच लिंक असणार आहे दररोज. त्यामुळे लिंक मागण्याची गरज नाही. ग्रुपमध्ये तुम्हाला लिंक मिळेल, त्या ग्रुपमध्ये तुम्ही आहातच अशी मी आशा करतो. ओके. सर्व लोक या ग्रुपमध्ये आहेत सर्व लोक 5 डेजच्या ग्रुपमध्ये? ओके. कोणी नवीन व्यक्ती आहे जो 5 डेजच्या ग्रुपमध्ये नाहीये? असं कोणी नसेल मला असं वाटते. ओके, व्हेरी गुड. चला. सो आता मला पुढे जाण्याआधी हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कुठला बिझनेस करता, किंवा तुम्ही जो कुठला बिझनेस करत असाल त्या बिझनेससाठी तुम्ही इकडे आले असाल अशी मी आशा करतो. राईट? की तुम्हाला फेसबुक ऍड शिकायचे असतील, त्या बिझनेससाठी शिकायचे असतील, तर तुम्ही काय करता नेमकं आणि तुम्हाला फेसबुक ऍड का शिकायचे हे शॉर्ट मध्ये चॅट बॉक्स मध्ये लिहायचं आहे तुम्हाला. जस्ट टाईप इन द चॅट बॉक्स की तुम्ही हा सेशन का जॉईन केला, तुम्हाला काय करायचं आहे. ओके. फेसबुक ऍड शिकून काय करायचं आहे तुम्हाला? जस्ट टाईप इन द चॅट बॉक्स. एव्हरीबडी. फेसबुक ऍड का शिकत आहोत आपण? एका वर्ड मध्ये पण लिहू शकता तुम्ही. बिझनेस वाढवण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी, ऑफलाईन बिझनेसला ऑनलाईन न्यायचे आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. आयटी सर्व्हिसेस बिझनेसला वाढवायचं आहे. ठीक आहे. बिझनेस वॉट बिझनेसला काय करायचं आपल्याला? ठीक आहे. अच्छा, किती लोक झिरो आहेत? हाऊ मेनी पीपल आर झिरो? रिअल इस्टेट बिझनेस करायचा आहे ऑनलाईन. व्हेरी गुड. हाऊ मेनी पीपल आर झिरो की सर मला काहीच माहित नाही फेसबुक बद्दल, आय एम व्हेरी मच झिरो? आता तुम्हीच मला सांगा काय आहे. ओके. एक भारी भरकम मोठं कमिटमेंट करणार आहे मी तुम्हाला आता. ऐकू, लक्ष देऊन ऐका मी काय सांगतोय. जर का तुम्ही पुढचे 5 दिवस 5 तास मला द्यायला तयार असाल, ओके, इफ यू आर रेडी टू इन्व्हेस्ट. आज पैसे इन्व्हेस्ट करणं सोपं आहे, लक्षात घ्या. आज जर कुणाला पैसे मागितले तर पैसे लवकर मिळतील कदाचित, पण वेळ मिळणार नाही. आय नो दॅट, राईट? वेळ नाही मिळत आजकाल, लोकांकडे टाइम नाही आहे. सो इफ यू आर रेडी टू इन्व्हेस्ट युअर 5 आवर्स, इन्व्हेस्ट युअर 5 डेज विथ मी. ओके. जर का तुमचे 5 दिवस 5 तास तुम्ही मला द्यायला तयार असाल, सो आय गॅरंटी यू इन कमिंग 5 डेज यू विल लर्न ईच अँड एव्हरीथिंग अबाउट फेसबुक ऍड. ओके. फेसबुक ऍड बद्दल बऱ्याच गोष्टी, म्हणजे जवळजवळ 70 ते 80% गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. अँड मोर दॅन दॅट, जर का तुम्ही दररोज क्लासमध्ये असाल, सो दररोज तुम्हाला काय मिळणार आहे? एक गिफ्ट मिळणार आहे. यू विल गेट वन गिफ्ट एव्हरी सिंगल डे. किती लोकांना रोज एक गिफ्ट पाहिजे? हाऊ मेनी पीपल वॉन्ट वन गिफ्ट एव्हरी डे? टाईप गिफ्ट इन द चॅट बॉक्स. आणि जे लोक चॅट बॉक्स मध्ये ऍक्टिव्ह राहतील त्यांना पण आपण काहीतरी देऊ स्पेशल. ओके. So how many people want gift? Type gift in the chat box, everybody. Very good, very good. Okay. Now understand one thing before going ahead. Okay. माझी लँग्वेज ठीक आहे? ओके. मी मराठी इंग्लिश थोडं थोडं मिक्स करत राहतो. इज इट ओके? फाईन. सगळ्यांना समजत आहे? ओके. सो इट्स अ व्हेरी कॅज्युअल सेशन. डोंट वरी अबाउट इट. व्हेरी कॅज्युअल. ओके. मुद्दा हा आहे की तुम्ही शिकले पाहिजे काहीतरी. ओके. आमचा जो मुद्दा आहे, मेन मुद्दा आहे की तुम्ही काहीतरी शिकले पाहिजे. तर त्यामुळे डोकं तसं ठेवून चाला. आणि 5 दिवसाचा कोर्स आहे, त्यामुळे घाई नका करू की सर हे सांगा ते सांगा. बिलकुल तुम्हाला सगळं सांगेल, सगळं सांगितलं जाईल तुम्हाला. बट तुमचे रोज क्वेश्चन्स पण घेतल्या जातील, पण तुम्हाला पेशन्स ठेवावं लागेल. ओके. सो जे लोक पेशन्स ठेवतील, जे लोक डेली सोबत राहतील, त्यांना बऱ्याचशा गोष्टी मिळणार आहे. ओके. सो पेशन्स इज द की.
ओके, सो लेट स्टार्ट द डे विथ हाय एनर्जी एव्हरीबॉडी. सो एक गोष्ट मी चालू करण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो, किती लोकांच्या घरात लहान मुलं आहेत? हाऊ मेनी पीपल हॅव बेबीज ॲट देअर होम? लहान मुलं आहेत, 1 वर्षाचे, 2 वर्षाचे, 3 वर्षाचे, 5 वर्षापर्यंत. किती लोकांच्या घरी आहेत मुलं? टाईप मी इन द चॅट बॉक्स. आहेत? ओके. आता फक्त एक गोष्ट सांगतो मी, ते लक्षात द्या. त्या मुलांचं आणि तुमचं जर कधी आर्ग्युमेंट झालं, समजा त्यांनी म्हटलं की मला चॉकलेट पाहिजे पप्पा, किंवा मला बाहेर जायचं पप्पा, किंवा मला हे पाहिजे किंवा ते पाहिजे, ओके पप्पा किंवा मम्मी वॉट एव्हर, त्यांच्या आणि तुमच्या आर्ग्युमेंटमध्ये नेहमी कोण जिंकते? तुम्ही जिंकतात की ते जिंकतात? टाईप इन द चॅट बॉक्स. मुलं जिंकतात की पॅरेंट्स? किड्स और पॅरेंट्स? टाईप इन द चॅट बॉक्स. किड्स और पॅरेंट्स? बरेच लोक मला याचा आन्सर किड्स असं लिहितात. ओके, मला माहित आहे त्याचा आन्सर, बिकॉज माझ्या पण घरात मुलं आहेत, राईट? ओके. सो का बरं जिंकतात ते, हा विचार केला का तुम्ही कधी? वाय दे विन? वाय किड्स विन ऑलवेज? वाय दे विन ऑलवेज? द रिझन बिहाइंड दॅट, दे हॅव लॉट्स ऑफ एनर्जी. येस ऑर नो एव्हरीबॉडी? दे हॅव लॉट्स ऑफ एनर्जी. खूप सारी एनर्जी त्यांच्या आतमध्ये असते, अँड दॅट्स वाय दे विन. ते तुमच्या मागच लागतील जोपर्यंत तुम्ही ते गोष्ट देणार नाही. येस और नो? हाऊ मेनी पीपल ऍग्री? टाइप एजी इन द चॅट बॉक्स. टाइप एजी. एजी फॉर ऍग्री. ओके, एजी फॉर ऍग्री. हाऊ मेनी पीपल ऍग्री? टाइप एजी इन द चॅट बॉक्स. एजी म्हणजे ऍग्री, राईट? इफ यू ऍग्री, सो लिसन टू मी व्हेरी व्हेरी केअरफुली. तुम्हाला जर का आयुष्यात जिंकायचं असेल, आयुष्यात, नॉट ओनली फेसबुक ऍड, इंस्टाग्राम ऍड, ह्या तर छोट्या गोष्टी आहेत, ठीक आहे? तुम्हाला जर का आयुष्यात जिंकायचं असेल, सो यू ऑलवेज शुड बी इन हाय एनर्जी. यू ऑलवेज शुड बी इन हाय 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 एनर्जी. जेवढ्या जास्त हाय एनर्जी मध्ये तुम्ही राहाल, तेवढ्या वेळा तुम्ही आयुष्यामध्ये काय होणार आहे? जिंकणार आहे. ओके, सो लेट स्टार्ट द डे विथ दिस थॉट. ओके, हा थॉट तुम्हाला पुढचे 5 दिवस डोक्यात ठेवायचा आहे, की एव्हरी डे आपल्याला हाय एनर्जी मध्ये राहायचं आहे. चला सुरुवात करूया आजच्या या पहिल्या दिवसाला. वेलकम एव्हरीबॉडी. जे जे लोक आता जॉईन झाले उशिरा, त्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. जर का तुम्ही कुठलाही पार्ट मिस केला असेल या सेशनचा, तर घाबरायची बिलकुल गरज नाही, कारण की दररोज तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा मिळणार आहे. पण ती रेकॉर्डिंग फक्त 24 तासासाठी तुमच्याकडे असेल. म्हणजे आज रात्री जर का रेकॉर्डिंग तुम्हाला मिळाली, तर उद्या रात्रीपर्यंत ती रेकॉर्डिंग अवेलेबल असेल. ती रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकता. ओके, सो इट्स अ व्हेरी गुड न्यूज, राईट? कारण की रेकॉर्डिंग तुम्ही बघितलं असेल की रेकॉर्डिंग कोणीच देत नाही आजकाल. ओके, सो आय एम गिव्हिंग यू रेकॉर्डिंग. आय एम गिव्हिंग यू फ्री क्लास, फ्री टीचिंग, एव्हरीथिंग इज फ्री. ओके, डोंट वरी अबाउट इट. ओके, आता बरेच लोकांच्या मनात वेगळे 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 प्रश्न येतील, पण ते प्रश्न सगळे बाजूला ठेवा, साईडला ठेवा. फक्त शिकण्यावर फोकस करा राईट नाव. ओके, चलो लेट स्टार्ट. सो काही रूल्स आहेत या प्रोग्रामचे, ते रूल्स मी आधी तुम्हाला सांगून देतो. पहिला रूल आहे, काइंडली अटेंड फुल प्रोग्राम. पूर्ण प्रोग्राम अटेंड करा 5 दिवसाचा, नाही तर काहीच मजा नाही, नाही तर आजच आत्ताच सोडून द्या, काही प्रॉब्लेम नाही. माझं म्हणणं काय आहे, मी 100 लोकांना शिकवल्यापेक्षा 10 लोकांना शिकवेल, दॅट इज ऑलवेज बेटर. कारण की 10 ते पूर्ण शिकतील ऍटलिस्ट, ठीक आहे? जर तुम्हाला असं खरंच वाटत असेल की मला आता काहीतरी नवीन शिकण्याची गरज आहे, सो बी हिअर फॉर नेक्स्ट 5 days. नेक्स्ट नंबर 2 रूल आहे की 5 दिवसाचा हा लाईव्ह प्रोग्राम आहे, कुठल्याही प्रकारची रेकॉर्डेड प्रोग्राम नाही. हा लाईव्ह आहे. आता किती वाजलेले ते पण सांगतो मी तुम्हाला. 9:11 झालेले आहे. आजचा शनिवार आहे. ओके, आणि आजची तारीख 11 आहे. सो हा लाईव्ह प्रोग्राम आहे, हा रेकॉर्डेड प्रोग्राम नाही आहे. प्रोग्राम इज वर्थ 10,000. हा जो पहिल्या 5 दिवसाचा प्रोग्राम आहे, याचीच प्राइस 10,000 रुपये कमीत कमी असायला पाहिजे, फीज असायला पाहिजे. पण हा प्रोग्राम मी कम्प्लिटली फ्री करतोय. आता काही लोक म्हणतील, का का करता तुम्ही हा प्रोग्राम फ्री? त्याचं कारण असं आहे की मला महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत टेक्नॉलॉजी काय आहे, फेसबुक ऍड काय आहे, आणि त्याच्यातले कसे फायदे होतात, हा जो भाग आहे तो पोहोचवायचा आहे. दॅट्स वाय आय एम डुईंग इट कम्प्लिटली फ्री. लोक 1 तासाचा करतात, 2 तासाचा करतात, पण मी डायरेक्ट 5 दिवसाचा प्रोग्राम फ्री करतो. 5 days प्रोग्राम कम्प्लिटली फ्री. ओके, डू नॉट स्टार्ट इफ यू कांट फिनिश. जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही 5 दिवस अटेंड करू शकणार नाही हा प्रोग्राम, काही प्रॉब्लेम असतील, अडचणी असतील, तर हात जोडून सर्वांना विनंती आहे की आजच तुम्ही चालले जा इथून, आजच तुम्ही हा प्रोग्राम सोडून द्या. कारण की अर्धवट नॉलेज हे ऑलवेज काय असते? डेंजरस असते. काय असते? डेंजरस. त्यामुळे अर्धवट नॉलेज घेऊ नका, माझं हे म्हणणं आहे. किंवा मग 5 दिवसाच्या रेकॉर्डिंग्स बघा न चुकता, ठीक आहे? जर का एखादा दिवस तुम्ही मिस केला तर राईट युअर क्वेश्चन्स इन नोटबुक. तुमच्याकडे एक नोटबुक आणि पेन असलंच पाहिजे. टाइमपास म्हणून जर का हा तुम्ही प्रोग्राम करत असाल, तर मित्रांनो, मैत्रिणींनो, दिस प्रोग्राम इज रिअली नॉट फॉर यू.
ओके. सो टाइमपास म्हणून हा प्रोग्राम नक्कीच करू नका. क्वेश्चन अँड आन्सर सेशनच्या शेवटी आपण घेऊ. पेशन्स विल बी अप्रिशिएटेड. तुमचे जे पेशन्स आहेत ते बिलकुल अप्रिशिएट केल्या जातील जर का तुम्ही पेशन्स ठेवले तर. अँड दिस क्लास इज फॉर बिगिनर्स. जर का तुम्ही एक्सपर्ट असाल, काही ऍड्स वगैरे केलेले असतील, तर हा प्रोग्राम तुमच्यासाठी नक्कीच नाहीये. ओके. नाव लेट्स गो अहेड. कोणीतरी एक मेसेज टाकला काय? लिंक टाकली ना मी, आताची लिंक टाकली मी, काहीतरी चुकून मेसेज टाकत आहेत लोक. काय हरकत नाही, ठीक आहे. चला. हु इज दिस प्रोग्राम फॉर. हा प्रोग्राम कुणासाठी आहे नक्की हे समजून घ्या. ह्या गोष्टी सांगणं याच्यासाठी गरजेचं असते, कारण कन्फ्युजन नाही राहिलं पाहिजे तुम्हाला पुढं जाण्याच्या आधी. कारण 5 दिवस इन्व्हेस्ट करायचे तुम्हाला माझ्यासोबत. हा काही 5 मिनिटाचा 50 मिनिटाचा प्रोग्राम नाहीये. सो ज्या लोकांना डिजिटल मार्केटिंगचं नॉलेज पाहिजे त्या लोकांसाठी हा प्रोग्राम आहे. ज्या लोकांना फेसबुक ऍड शिकायचे त्यांच्यासाठी हा प्रोग्राम आहे. ज्या लोकांना असं वाटते की मला एखादा बिझनेस चालू करायचा आणि त्याला मोठं करायचं आहे, त्यांच्यासाठी हा प्रोग्राम नक्कीच कामाचा आहे. ज्या लोकांना असं वाटतं की माझ्याकडे एक बिझनेस आहे किंवा माझ्याकडे काहीतरी प्रॉडक्ट आहे, ते मला सेल करायचं आहे, पण त्याचा जो मार्केटिंगचा खर्च आहे किंवा सेल्सचा खर्च तो मला कमी करायचा आहे किंवा वाचवायचा आहे, त्या लोकांसाठी हा प्रोग्राम आहे. त्यानंतर ज्या लोकांचे स्वप्न मोठे आहे, का बरं स्वप्नाचा आणि या प्रोग्रामचा काय काय संबंध आहे, ते तुम्हाला पुढे जाता जाता समजून समजून येईल की स्वप्नाचा आणि या प्रोग्रामचा नेमका काय संबंध आहे. ओके. नाव समवन हु इज रेडी टू इन्व्हेस्ट इन लर्निंग. असा व्यक्ती की ज्याला शिकण्यासाठी पैसे खर्च करायला आवडतील किंवा इन्व्हेस्टमेंट करायला आवडतील, त्यांच्यासाठी हा प्रोग्राम आहे. रेडी टू टेक एफर्ट्स. फक्त पैसे देऊन चालत नाही, फक्त फीस भरून चालत नाही. काय करावं लागते, मेहनत सुद्धा करावी लागते. तर मेहनत करायलाही तयार पाहिजे अशा लोकांसाठी हा प्रोग्राम आहे. आणि समवन हा 8वा जो पॉईंट आहे ना, हा फार इम्पॉर्टंट आहे बरं का. की मला असे लोक पाहिजे आहेत. आय वॉन्ट दोज पीपल हु आर नॉट फाइंडिंग शॉर्टकट. सर 3 दिन में फेसबुक ऐड सिखा दो सर, 1 घंटे में फेसबुक ऐड का मास्टर होना चाहिए मैं. नहीं होगा मेरे भाई, नहीं होगा. अगर ऐसे कुछ दिमाग में लेके आए हो यहाँ पे, दिस प्रोग्राम इज नॉट फॉर यू. टू बी व्हेरी क्लिअर, व्हेरी स्पेसिफिक. जे लोक मेहनत करायला, जे लोक इन्व्हेस्टमेंट करायला, जे लोक पेशन्स ठेवायला तयार आहेत, त्याच लोकांसाठी हा प्रोग्राम आहे. ते 5 असले तरी चालेल. नो प्रॉब्लम अबाउट इट. ओके, नो प्रॉब्लम. बिकॉज मुझे, मेरा ये मानना है कि 50 खराब स्टूडेंट बनाने से अच्छा है कि मैं 5 ही अच्छे स्टूडेंट बनाऊं. यस और नो एवरीबॉडी. हाउ मेनी पीपल एग्री विथ मी? टाइप AG इन द चॅट बॉक्स. हाउ मेनी पीपल एग्री? टाइप AG इन द चॅट बॉक्स. की सर 5च लोकांवर काम करू, पण चांगले झाले पाहिजे, ते हिरिये झाले पाहिजे. येस और नो, है ना. टाइमपास करून उपयोग नाही, राईट. ओके, चलो आगे बढ़ेंगे. थँक्यू सो मच एव्हरीबडी. जे जे लोक टाईप करतायत ना चॅट बॉक्समध्ये, त्यांचे नावं तर मी नाही घेऊ शकणार, खूप सारे टाईप करतायत लोक. पण I really appreciate you. I really thank you from the bottom of my heart. Okay, thank you so much that you are involved in this program. Thank you so much. नॉलेज नॉट यूज इज गार्बेज असं म्हणतात. जर का तुमच्याकडे एखाद्या कुठल्याही गोष्टीचं नॉलेज आहे आणि तुम्ही जर का ते यूज करत नाही, सो इट्स कम्प्लिटली गार्बेज. काही फायदा नाही ते नॉलेज असून, मला असं वाटते. राईट. तुमच्याकडे नॉलेज आहे पण तुम्ही ते वापरतच नाही, सो इट इज नॉट यूज इज गार्बेज, असं टोनी रॉबिन्स म्हणतात. टोनी रॉबिन्स कोण आहे हे तुम्ही सर्च करून घ्याल नंतर कधीतरी गुगलवर. हे जगातले नंबर 1 ट्रेनर आहेत. ओके. बी हिअर विथ 80% माइंडसेट अँड 20% स्किल. पुढचे 5 दिवस, आजपासून पुढचे 5 दिवस 80% माइंडसेट आणि फक्त 20% स्किल, हे समजून इथं थांबायचं आहे. कारण की मी माझ्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्येच लिहिलं होतं की तुम्ही जर का टेक्निकल नसाल, तुम्हाला टेक्निकल नॉलेज नसेल, तरीही घाबरू नका, तरीही तुम्ही फेसबुक ऍड करू शकता, काही मोठी गोष्ट नाही आहे. ओके. कारण काय, तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग पाहिजे की मी हे करून घेईल. आय कॅन डू इट, मेरे बस की है, मैं कर लूंगा. बस एवढं तुम्हाला माहित पाहिजे. नथिंग कॅन स्टॉप यू. ओके. वाय आय एम टेलिंग यू दिस. का बरं मी असं म्हणतो? बिकॉज अचिव्हिंग बिग रिझल्ट इन लाईफ यू नीड माइंडसेट टू वर्क हार्ड, टू पुट एफर्ट्स एव्हरी सिंगल डे. रोज मेहनत करायची तयारी पाहिजे. अँड रेडी टू लर्न एव्हरी सिंगल डे. रोज शिकण्याची तयारी पाहिजे. अँड रेडी टू सरेंडर टू युअर मेंटर. जो कोणी तुमचा गुरु आहे, जो कोणी तुम्हाला सांगणारा व्यक्ती आहे, त्याचं ऐकण्याची तयारी पाहिजे. की यार बरेच लोक म्हणतात, अरे यार ये तो मालूम है, ये तो आता है. अरे भैया रुक जाओ जरा, 2 मिनट रुक जाओ. ठीक है. और सुन लो सामने वाला क्या बोल रहा है, ध्यान से सुनो. शायद वो कोई ऐसी बात बोले कि जो आपको नहीं पता है. ओके. सो माय लैंग्वेज विल बी शिफ्टिंग, हिंदी मराठी इंग्लिश. डोंट वरी अबाउट इट. आय होप यू कॅन अंडरस्टँड इट, राईट. ओके. सो मी असंच बोलतो. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर. व्हॉट वी विल बी लर्निंग इन 5 days. पुढच्या 5 दिवसामध्ये आपण काय शिकणार आहोत? पहिल्या दिवशी म्हणजे आज आपण बेसिक्स ऑफ फेसबुक ऍड, फेसबुक ऍडचे बेसिक्स काय आहे हे शिकणार आहोत. नंबर 2 म्हणजे उद्या आपण शिकणार आहे पॉवर ऑफ सोशल मीडिया. सोशल मीडियाची काय पॉवर आहे
ते आपण समजणार आहोत. नंबर 3 म्हणजे परवा यूज ऑफ फेसबुक ऍड. तुमच्या बिझनेससाठी किंवा तुम्हाला ज्या क्लायंटसाठी काम करायचं त्या क्लायंटच्या बिझनेससाठी कुठल्या प्रकारची फेसबुक ऍड तुम्ही वापरली पाहिजे किंवा कुठली ऍड लावली पाहिजे किंवा कुठली ऍड कुठल्या बिझनेससाठी योग्य असते हे आपण शिकणार आहोत. नंबर 4 फेसबुक ऍड फॉर युअर बिझनेस. कुठल्या कशी ऍड तुम्ही तयार कराल तुमच्या बिझनेससाठी आणि त्याला कसं वापराल आणि कमीत कमी खर्च कसा कराल आणि जास्तीत जास्त आउटपुट कसं काढाल हे तुम्हाला चौथ्या दिवशी शिकवलं जाईल. आणि पाचव्या दिवशी तुम्हाला शिकवलं जाईल म्हणजे अप्रॉक्सिमेटली बुधवार येईल त्या दिवशी क्रिएटिंग ऍड्स विथ एआय. एआयचा वापर करून म्हणजे चॅट जीपीटी आहे बाकीच्या ज्या गोष्टी त्याचा वापर करून तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट कशा क्रिएट करा. आता बघा या 5 दिवसामध्ये तुम्ही कॅनवा पण शिकाल, ग्राफिक डिझायनिंग पण शिकाल, तुम्ही व्हिडिओ ऍड कशी बनवायची ते पण शिकाल. हे सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप शिकणार आहात. मॅटर एवढंच करते की आर यू रेग्युलरली अटेंडिंग दिस प्रोग्राम ऑर नॉट, दॅट्स ऑल. ओके, सो हाऊ मेनी पीपल आर कमिटिंग मी टुडे that I will be there, sir, for 5 days? Type 5 in the chat box. Type 5 in the chat box. Everybody, please type 5 in the chat box. 5. 5 means I will be attending for next 5 days. Thank you so much. Trupti ji, Aarti ji, Kamlesh ji, Hanuman ji, Prajakta madam, Harsha madam. Thank you so much. Manoj Kumar ji, Kamlesh ji, Dhanu, Nyanu. I think काहीतरी नाव आहे सर, राईट. ओके, थँक्यू सो मच. प्रदीप जी, थँक्यू 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 एव्हरीबॉडी. सो सो अमोल जी थँक्यू. अजून टाईपच करत आहेत लोक, बरेच लोक आहेत. थँक्यू सो मच. सो लेट्स सेट द एक्सपेक्टेशन. बघा मी तुम्हाला काय देणार आहे, तुम्हाला काय मिळणार आहे हे माहित पाहिजे ना आपल्याला. उगाच टाइमपास कशाला करणार आपण 5 दिवस, नाही का? आणि करूही नाही मला असं वाटते. टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट, टाइम इज मनी असं मला वाटते. सो पुढच्या 5 दिवसात नेमकं मी तुम्हाला काय देणार आहे हे तर मी तुम्हाला सांगितलं की काय शिकवणार आहे. पण तुम्ही कुठं पोहोचाल, आज तुम्ही कुठं आहात आणि तुम्ही कुठं पोहोचाल हे मी तुम्हाला क्लॅरिटी देऊन देतो. ठीक आहे, आज तुम्ही झिरो आहात. हाऊ मेनी पीपल आर झिरो? की सर मी झिरो आहे, मला काहीच येत नाही. काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्ही कुठं पोहोचाल 5 दिवसात हे लक्षात घ्या. बेसिक अंडरस्टँडिंग अबाउट फेसबुक ऍड. म्हणजे फेसबुक ऍड काय असते हे जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की काय अरे फेसबुक ऍड, तर तुम्हाला त्याचं कम्प्लीट उत्तर असेल माहित की कशी फेसबुक ऍड केल्या जाते, किती खर्च येतो, कशी कसे काय 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 पॅरामीटर्स आहेत हे सगळं माहित असेल तुम्हाला. नंबर 2, 5व्या दिवसापर्यंत तुम्हाला हे माहित पडेल की फेसबुक ऍड मध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. काय केलं पाहिजे याच्यापेक्षाही जास्त इम्पॉर्टंट असते की काय नाही केलं पाहिजे. येस ऑर नो एव्हरीबडी? काय केलं पाहिजे याच्यापेक्षा जर का तुम्हाला हे माहित असेल की काय नाही केलं पाहिजे तर कदाचित लाईफमध्ये तुम्ही फार सेक्युअर राहणार. नंबर 3, फिनिशिंग युअर 40% वर्क. आय गॅरंटी यू जर का तुम्ही माझ्यासोबत राहिले तर 40% काम तुमचं संपून जाईल. म्हणजे जर का एखादी फेसबुक ऍड करायला 100%, इथे लक्ष द्या 2 मिनिटं. जस्ट मिनिट, मला माझा पेन नाही सापडत आहे, बट ठीक आहे. जस्ट जस्ट मिनिट. ओके असो. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, समजा फेसबुक ऍड याच्यामध्ये 100 पॉईंट आहेत, 100. ओके समजा. तर या 5 दिवसामध्ये मिनिमम 40 पॉईंट तुमचे कव्हर होऊन जातील. ठीक आहे, 40% तुमची तयारी होऊन जाईल एवढी मी तुम्हाला शाश्वती देतो, 100%. ठीक आहे. सो फिनिशिंग युअर 40% वर्क, गेटिंग रेडी टू रन युअर फर्स्ट ऍड. 5व्या दिवशी तुम्ही तयार असाल तुमची पहिली ऍड रन करायला. हाऊ मेनी पीपल आर फिलिंग वाव अमेझिंग? 5व्या दिवसापर्यंत आम्ही ऍड शिकून जाऊ. वाव, किती अमेझिंग आहे. 5 दिवसात म्हणजे 5 तासामध्ये पुढच्या. वाव, राईट. त्यानंतर डीप नॉलेज अबाउट फनल्स. फनल्स काय आहे हे तुम्हाला शिकवलं जाईल. ओके, की काय फनल्स असते, ते कसं सेट होते हे शिकवलं जाईल. त्यानंतर मेकिंग शुअर यू फाइंड युअर ऑडियन्स. तुमच्या बिझनेससाठी किंवा तुम्ही ज्याच्यासाठी ऍड करताय त्याच्यासाठी तुम्हाला कसा ऑडियन्स तुम्ही शोधला पाहिजे ह्याची तुम्हाला 100% गॅरंटी होऊन जाईल. नाव किती लोकांना वाटते की वाव अमेझिंग? टाईप वाव इन द चॅट बॉक्स. या, थँक्यू थँक्यू. वी आर वर्किंग लाईव्ह ऑन फेसबुक ऍड्स. नो, वी विल बी वर्किंग ऑन 3rd डे. ठीक आहे, 3ऱ्या दिवशी समजेल तुम्हाला. ठीक आहे. ओके, सो इट इज नॉट लाईक 1 डे क्लास, इट इज अ 5 डेज क्लास. आय होप यू ऑल नो दॅट. ओके, येस. सो 3 बिग मिस्टेक. आपण पहिले हे समजून घेऊ की फेसबुक ऍड करण्याच्या आधी काय चुका आपण करतो आणि काय नाही केल्या पाहिजे, काय चुका आपण करतो. सो नंबर 1 मिस्टेक आपण हे करतो की आपण युट्यूबचे व्हिडिओ पाहतो. किती लोकांनी याच्या आधी युट्यूबचे व्हिडिओ पाहिले? की सर मी पण पाहिले बरं का युट्यूबचे व्हिडिओ. आपण युट्यूबचे व्हिडिओ बघतो आणि आपण प्रयत्न करतो की मला फेसबुक ऍड येऊन जाईल आणि आपण खूप प्रयत्न करतो पण फेसबुक ऍड काही येत नाही आपल्याला आणि आपले पैसे वेस्ट होतात. आणि बरेच लोक 5-5, 4-4, 10-10 हजार रुपये घालवून मग माझ्याकडे येतात की सर
मी असे असे व्हिडिओज पाहिले पण ते काही जमलं नाही आणि मी इथं अडकलो. ठीक आहे. कारण तुम्हाला सांगू का एक गोष्ट, जेव्हा मी शिकवतो लोकांना ऍडव्हान्स कोर्समध्ये माझ्या, ते शिकवल्यानंतरही लोकांना समजत नाही, शिकवल्यानंतरही नाही समजत. त्याच्यानंतरही लोकांचे भरपूर प्रश्न असतात. तर जस्ट थिंक अबाउट इट की युट्यूबचे व्हिडिओ पाहून काय ऍड करता येत असेल. ठीक आहे. सो पहिली मिस्टेक आपण काय करतो की आपण युट्यूबचे व्हिडिओ पाहतो आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला ऍड येऊन जाईल, ऍड करता येईल आपल्याला असं वाटतं. नंबर टू मिस्टेक, वी डू ट्रायल अँड एरर विच लीड्स टू लॉस. याच्यासाठी मी नेहमी एक चांगलं एक्झाम्पल देतो, ते तुम्हालाही मी सांगतो. की नवीन कार घेतली तुम्ही, नवीन कार, न्यू कार, यू बॉट अ न्यू कार, पण तुम्हाला ती गाडी चालवता येत नाही. ओके. सो व्हॉट इज द बेस्ट ऑप्शन? तुम्हीच सांगा मला, व्हॉट इज द बेस्ट ऑप्शन? ऑप्शन नंबर वन, की तुम्ही कुठेतरी एखाद्या ड्रायव्हिंग स्कूलला क्लास लावा, तिथं पैसे भरा 3-4 हजार रुपये, प्रॉपर गाडी शिका 15 दिवसामध्ये, आणि नंतर ते नवीन गाडी गाडी तुम्ही चालवायला घ्या. दिस इज द ऑप्शन नंबर वन. ऑप्शन नंबर टू, तुम्ही जी नवीन गाडी घेतली तुम्हाला चालवता येत नाही, तुम्ही डायरेक्ट त्याला चावी मारा आणि गाडी काढा. विच इज द बेस्ट ऑप्शन यू थिंक? तुम्हाला काय वाटते, कुठला ऑप्शन चांगला आहे, 1 नंबर की 2 नंबर? तुम्ही जर का डायरेक्ट गाडी काढली फॉर एक्झाम्पल आणि जर का ती गाडी तुम्ही ठोकून बिकून दिली, एखाद्या भिंतीला ठोकली किंवा एखाद्या काही नुकसान जर झालं, तर ते ते गाडी शिकण्याला जेवढे पैसे लागणार आहे त्याच्यापेक्षा जास्त महागात पडेल. येस नो? काय वाटते तुम्हाला? सो सस्ती चीज हमेशा क्या होती है, ज्यादा महंगी होती है. काय वाटते तुम्हाला? असा माझा तरी अनुभव आहे की मला असं वाटतं की बाबा, जहाँ पे हम पैसे बचाने की कोशिश करते वहां पे हमारे ज्यादा पैसे लग जाते. काय वाटते तुम्हाला? किती लोक ऍग्री करतात? टाईप एजी इन द चॅट बॉक्स. काही प्रश्न असतील तुम्हाला, प्लीज टाईप इन क्यू एन ए. हा, मी आता म्हणजे कोणाला बोलायसाठी चान्स नाही देऊ शकत, शेवटी चान्स देईल मी सर्वांना. ठीक आहे. ओके, लेट्स गो अहेड. नंबर टू मिस्टेक. नंबर थ्री मिस्टेक, आपण ट्रायल एरर करतो आपण, त्याच्यामुळे आपले खूप सारा पैसा जातो, खूप सारा वेळ जातो, आणि त्याच्यातून फायदा काहीच होत नाही. नंबर तीन, थ्री बिग मिस्टेक मधला नंबर तीन आहे, वी नेव्हर आस्क फॉर एक्सपर्ट. आपण एक्सपर्टला कधी विचारत नाही, कारण आपल्याला काय वाटत असते, एक एक सिंड्रोम आहे आपल्यामध्ये, एक एक बिमारी आहे, त्या बिमारीचं म्हणतात, त्या बिमारीला मी म्हणतो आय नो बिमारी. हे करोनापेक्षा भयंकर आहे. आय नो, मला माहित आहे, मी युट्यूबला व्हिडिओ पाहिले आहे, अरे सोपं आहे ते. अच्छा. ओके. आणि मग ह्याच्यामुळे आपण खूप सारे काय करतो, लॉसेस करून बसतो. ठीक आहे. दॅट्स वाय हे 3 मिस्टेक आपल्याला नाही करायचे. किती लोक ऍग्री करतात की हे 3 मिस्टेक आपण करणार नाहीये? ओके. नाव लेट्स गो अहेड. सर्वात पहिले आपण हे समजून घेऊ की फेसबुक ऍड जे आपण करणार आहे, किंवा आपला बिझनेस जो आपण ऑनलाईन घेऊन जाणार आहे फेसबुक ऍडच्या माध्यमातून, मी स्पेसिफिकली बोलत आहे फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍड बद्दल, त्यामुळे मी स्पेसिफिकच बोलेल, मी जास्त टाइमपास नाही करणार. हाऊ मेनी पीपल आर युझिंग फोन? भारतामध्ये जर तुम्ही विचार केला तर किती लोक फोन यूज करतात? तर हा गुगलचा डेटा आहे, माझा नाही. 46 करोड लोक आहेत की जे फोनचा वापर करतात. महाराष्ट्रामध्ये 12 करोडची लोकसंख्या आहे. म्हणजे हे जे एवढे लोक आहेत, या लोकांपर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट घेऊन जाऊ शकतो आपल्या कुठल्याही प्रॉडक्टची, कुठल्याही सर्व्हिसेसची. येस ऑर नो? येस ऑर नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. नाव याच्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा जन्म झालेला आहे. बरेच लोकांना आता डिजिटल मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग तुम्ही ऐकत असाल, डिजिटल मार्केटिंग नेहमी तुम्ही ऐकत असाल, राईट? बरेच लोक डिजिटल मार्केटिंग शिकत आहेत, बरेच लोक डिजिटल मार्केटिंग शिकवत सुद्धा आहेत. पण डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, हा जर प्रश्न विचारला तर बऱ्याच लोकांकडे उत्तर नसते. पण आजपासून तुमच्याकडे उत्तर असेल. हे आहे त्याचं उत्तर. हे उत्तर पाठ करून ठेवा. सिंपल आहे उत्तर. प्रमोटिंग युअर प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस थ्रू डिजिटल वे. म्हणजे तुमचे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस तुम्ही ऑनलाईन पद्धतीने, डिजिटल पद्धतीने जेव्हा लोकांपर्यंत घेऊन जाता, त्याला डिजिटल मार्केटिंग म्हणतात. दॅट्स ऑल. ही माझी डेफिनेशन आहे. ओके, सिम्पल आहे डेफिनेशन, लक्षात राहील. नाव लेट मी टेल यू फास्ट फास्ट मध्ये माझी जर्नी तुम्हाला सांगून देतो की मी कोण आहे बाबा. हे ना, तुम्ही 5 दिवस माझ्यासोबत राहणार आहे तर माहित तर पाहिजे मी कोण आहे, मी काय शिकवणार आहे, कसं कर, मी कसा आलो इथपर्यंत, राईट? तर माझी डिजिटल जर्नी मी तुम्हाला पटापट सांगतो. ओके. बघा, मी एका कंपनीमध्ये जॉब करायचो, जवळजवळ 16-17 कंपनीमध्ये मी वेगवेगळ्या कंपनीमध्ये जॉब केला. मला कुणीतरी असाच एक दिवस मी प्रोग्राम अटेंड करत होतो तुमच्यासारखा, आणि मला असं वाटलं की यार आपणही हे करू शकतो. ओके. आणि कोचिंग मला करण्याचा फार इच्छा होती. मी ऑफलाईन क्लासेस घ्यायचो, ऑफलाईन जाऊन सेमिनार वगैरे घ्यायचो, पण ऑनलाईन घ्यायचं मला काही माहित नव्हतं. तर मी कंपनीमध्ये काम करत असताना मी असेच तुमच्यासारखे प्रोग्राम अटेंड केले, 1 दिवसाचे, 2 दिवसाचे, 3 दिवसाचे, आणि हळूहळू हळूहळू मी गोष्टी शिकत शिकत गेलो. अँड माझी जी जर्नी आहे, हे जॉब पासून कोच पर्यंतची मी जर्नी केली. आज मी स्वतः जवळजवळ पेड, बरं का, पैसे घेऊन 10,500 पेक्षा जास्त लोकांना शिकवलेलं आहे. 10,500 पेक्षा जास्त लोकांना पैसे घेऊन शिकवलेलं आहे आतापर्यंत मी. ठीक आहे. आणि फ्रीमध्ये तर मी लाखो लोकांना शिकवलं, लाखो.
फ्रीमध्ये शिकवलं. तर आज जसं आता हे 5 दिवसाचे क्लास घेत आहे, प्रत्येक क्लासमध्ये 200-300 विद्यार्थी बसलेले असतात आणि ते ऐकतात आणि ते शिकतात. ओके. सो आज मी तुम्हाला कम्प्लिटली फ्री. तर ही माझी जर्नी आहे. ही जर्नी कधी झाली? ही जर्नी झाली फक्त 2019 पासून ते आतापर्यंत 2024 पर्यंत. या 4-5-6 वर्षातली ही जर्नी आहे. मी कोण आहे? माझं नाव सागर गारवे आहे. मी पुण्यामध्ये राहतो. पुणे महाराष्ट्र इथे राहतो मी. मी एक बिझनेस कोच आहे. मराठी लोकांना बिझनेससाठी गाईड करतो. पब्लिशर आहे. 450 पेक्षा जास्त लोकांना त्यांचं पुस्तक लिहिण्यासाठी मदत केलेली आहे. मी स्वतः सुद्धा ऑथर आहे. एक लेखक आहे. मी स्वतः 3 पुस्तकं लिहिलेली आहे. हे अमेझॉनला अवेलेबल आहेत पुस्तकं, तुम्ही जाऊन बघू शकता. आतापर्यंत 10 लाख लोकांना फ्रीमध्ये ट्रेन केलेलं आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने. ओके. एंटरप्रिन्युअर बाय हार्ट. लहानपणापासूनच असं वाटत होतं की एंटरप्रिन्युअर व्हायचं, पण कसं व्हायचं माहित नाही. त्याचे भरपूर सारे जर्नीचे माझे व्हिडिओज आहेत युट्यूबवर, तुम्ही बघू शकता. 28,000 सबस्क्रायबर माझे युट्यूबवर आहेत. 26,000 फॉलोअर इंस्टाग्रामवर आहेत. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त लोकांना मी लखपती बनवलेलं आहे या डिजिटल कोचिंगच्या जर्नीमधून. त्यांच्याबद्दल मी तुम्हाला तिसऱ्या दिवशी सांगणारच आहे. स्पेंड मोर दॅन 80 लॅक्स ऑन फेसबुक. आतापर्यंत मी माझे स्वतःचे 80 लाख रुपये फेसबुकवर घालवलेले आहेत. कशासाठी? ऍडव्हर्टाइजमेंटसाठी. आजही दररोज माझे ऍडव्हर्टाइजमेंट चालू असतात. तुम्हालाही माझी ऍडव्हर्टाइजमेंट दिसली म्हणून तुम्ही इथे बसलेले आहात. येस नो? येस नो इन द चॅट बॉक्स. याचाच अर्थ आहे सिम्पल. याचाच अर्थ हा आहे, जर का माझी ऍडव्हर्टाइजमेंट बघून तुम्ही इथपर्यंत येऊ शकता, तर तुमची ऍडव्हर्टाइजमेंट बघून तुमचा कस्टमर तुमच्यापर्यंत येऊ शकतो का? याचं उत्तर द्या मला फक्त येस ऑर नो मध्ये बस. माझी ऍडव्हर्टाइजमेंट बघून जर का तुम्ही माझ्यापर्यंत येऊ शकता, तर तुमची ऍडव्हर्टाइजमेंट बघून तुमचा कस्टमर तुमच्यापर्यंत येऊ शकतो का? येस ऑर नो? एवढंच उत्तर द्या मला बस. एवढं उत्तर जर तुम्हाला आलं, तर याचा अर्थ आहे की तुम्ही फेसबुक ऍड शिकलं पाहिजे. याचा अर्थ काय आहे? की तुम्ही फेसबुक ऍड शिकले पाहिजे. बस सिम्पल आहे. फेसबुक ऍड शिका, तुमचे कस्टमर तुमच्यापर्यंत येतील. किंवा ज्याला कुणाला कस्टमर पाहिजे त्याला तुम्ही मिळवून देऊ शकता. दॅट्स ऑल. हे सिम्पल गोष्ट आहे. अमेझॉन बेस्ट सेलिंग आहे. ऑथर आहे मी. माझं पुस्तक आहे अमेझॉनला, तुम्ही जाऊन बघा. फक्त अमेझॉनला जाऊन फक्त एवढं लिहा तुम्ही, सागर गारवे बुक. किंवा गुगलवर लिहा डायरेक्ट सागर गारवे बुक. तुम्हाला मिळून जातील माझे पुस्तकं वगैरे, सगळं दिसून जाईल. ओके. चलो आगे बढे. हम्म. हे 2 पुस्तकं आहेत. ओके. तिसरं पुस्तक आता पाईपलाईन मध्ये आहेत. ओके. हे बेस्ट सेलिंग पुस्तक आहे. बट हाऊ दिस हॅपन? तुम्ही म्हणाल आता, काही लोक म्हणतील की सर हे कसं 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 झालं हे. ओके. सो या छोट्याशा जर्नीपासून याची सुरुवात झाली होती. एक मोबाईल आणि एक लाकडाची खुर्ची आणि एक लॅपटॉप आणि एक खोका आणि 4-5-10 लोकांना मी शिकवत होतो. इथून ही सुरुवात झाली होती. मग थोडासा सेटअप अजून चांगला केला. चांगला टेबल घेतला. टेबल सुद्धा नव्हता माझ्याजवळ. आय टेल यू, टेबल सुद्धा नव्हता माझ्याकडे. ओके. सो दॅट्स हाऊ आय स्टार्टेड माय जर्नी. हे लाईट बघा तुम्ही, हे घरी तयार केलेलं लाईट आहे. दिसते का तुम्हाला? हा पीयूसी पाईप वापरलेला आहे यासाठी. सो दिस इज हाऊ आय स्टार्टेड माय जर्नी. मला सांगायला काही लाज नाही वाटत. का बरं? बिकॉज तुम्हाला समजेल पुढं मला का लाज नाही वाटत, त्याचं कारण सांगतो मी. ओके. सो दिस इज हाऊ आय स्टार्टेड माय जर्नी. मग मी माझा थोडा स्टुडिओ अजून चांगला केला. मग पुढे जाऊन मी अजून चांगला केला. आता तुम्ही जो बघताय हा माझा आता एक 6वा स्टुडिओ आहे. असे 5 स्टुडिओ केले मी वेगवेगळे. आता ज्या स्टुडिओमधून मी तुमच्याशी बोलतोय हा 6वा स्टुडिओ आहे, जिथून मी लाईव्ह आहे. ओके. सो तुम्ही बघा. सो यू कॅन सी दिस. बरेच मोठे मोठे जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी पुस्तकं लिहिलेली आहे मी. ओके. लिहित आहे काही लोकांची पुस्तकं मी. ओके. आणि त्यांच्यासोबत संबंध येतात माझे. काही चर्चा होते, बाकीच्या गोष्टी होतात. सुबोध भावे सर आहे, मुक्ता बर्वे मॅडम आहेत, शरद केळकर सर आहेत. ओके. गौर गोपाल दास बघितलं असेल तुम्ही यांना. त्यानंतर दीपक बजाज यांना बघितलं असेल. हे मराठी किड्याचे होस्ट आहे, यांना बघितलं असेल तुम्ही. माझ्या मागच्या प्रोग्रामला भार्गवी चिरमुले मॅडम होत्या. ओके. आम्ही एक इव्हेंट मॅनेजमेंट आमची कंपनी आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर तनाज इराणी मॅडम आमच्या जानेवारीच्या प्रोग्रामला आल्या होत्या, कहोना प्यारे मध्ये. हे आहेत, तुम्हाला माहितच असेल. ओके. आता हे एवढं सगळं का सांगतोय हे पण सांगणार आहे मी तुम्हाला शेवटी, काळजी नका करू. ओके. सो दिस इज व्हॉट इज माय जर्नी. 2018 मध्ये बाईकने फिरणारा मुलगा. डोंट हॅव क्लॅरिटी. काहीच क्लॅरिटी नव्हती, काहीच माहित नव्हतं काय होणार आहे, कसं करायचं. फक्त एवढं माहित होतं करायचं आहे. दॅट्स ऑल. हाऊ मला माहित नव्हतं. त्यामुळे मी हेच शिकवतो माझ्या विद्यार्थ्यांना, की काळजी करू नका. तुम्हाला माहित आहे ना फक्त की एवढं की मला करायचं आहे, होऊन जाईल. ओके. जस्ट बिलीव्ह इन युअर सेल्फ. स्वतःवर विश्वास ठेवा. अँड टुडे आय हॅव मर्सिडीज ई क्लास. मागच्या वर्षीच घेतली मी मर्सिडीज ई क्लास. 1 वर्ष झालं आता. आय एम युझिंग मर्सिडीज अँड आय एम ड्रायव्हिंग मर्सिडीज एव्हरी सिंगल डे. सो दिस इज व्हॉट इज द जर्नी माय डिअर फ्रेंड्स. सो हे सांगायचं कारण काय? कधी विचार केला नव्हता की कधीतरी आपण फॉरेनला जाऊ, कधीतरी इंटरनॅशनल ट्रिप करू. मागच्या वर्षी 8 दिवसाची इंटरनॅशनल ट्रिप केली मी. ओके. यू कॅन सी माय फोटोज, यू कॅन सी
दुबईला 8 दिवसाची आमची इंटरनॅशनल ट्रिप होती. ओके. सो वाय आय एम टेलिंग यू दिस, वाय आय एम टेलिंग यू दिस, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. पुढे जायच्या आधी काही लोक म्हणतील की सर अर्धा तास झाला अजून तुम्ही फेसबुक ऍड शिकवायला सुरुवात नाही केली. बट डोंट वरी मित्रांनो, 5 दिवसाचा क्लास आहे. ठीक आहे. तुम्हाला जर का समजलंच नाही की तुम्हाला काय करायचं आहे तर ते शिकूनही काही फायदा नाही, हे सांगतो मी तुम्हाला. टू बी व्हेरी ऑनेस्ट, माझी लँग्वेज वरून तुम्हाला समजत असेल की मी एकदम ले मॅन लँग्वेज बोलतो. ले मॅन म्हणजे एकदम गावठी भाषेमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे तुम्हाला परमनंट लक्षात राहील व्हॉट एव्हर आय एम टीचिंग यू. ओके. मी इंग्लिशमध्ये शिकू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. बट आई डोंट वॉन्ट टू टीच यू इन इंग्लिश, आई वॉन्ट टू टीच यू इन मराठी लैंग्वेज. ठीक है. सो अभी समझो मेरी बात, वाय और कैसे क्यों बताया मैंने ये सब कुछ आपको. हे सर्व काही का सांगितलं मी तुम्हाला, कारण मला माहित नाही की कदाचित माझ्या समोर जे काही आता 150-200 लोक बसलेले आहेत, याच्यापैकी काही लोक असे असतील कदाचित की जे फार हरलेले असतील लाईफमध्ये, ज्यांना माहित नाही की आता काय करायचं, क्लॅरिटी नसेल. तर मला त्यांना सर्वांना, तुमच्या सर्वांना फक्त एकच मेसेज द्यायचा आहे. इफ आय कॅन डू इट, यू कॅन डू इट, एनीबडी कॅन डू इट. ओके. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. नथिंग इज इम्पॉसिबल. हाऊ मेनी पीपल आर विथ मी, टाइप मी इन द चॅट बॉक्स. हाऊ मेनी पीपल आर विथ मी, टाइप मी इन द चॅट बॉक्स, एव्हरीबॉडी. ओके. सो नाउ लेट्स. येस, थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. येस, थँक्यू सो मच फॉर टायपिंग इन द चॅट बॉक्स. बघा, तुमचा जर का स्वतःवर विश्वास असेल, नथिंग इज इम्पॉसिबल. नथिंग इज इम्पॉसिबल. ओके. जस्ट हैव अ ड्रीम कि मुझे ये करना है और वो हो जाएगा. वो हो जाएगा. आप मेहनत करते रहो. ठीक है. लेट्स गो अहेड विद द फेसबुक ऍड्स. 46 करोड लोक असे आहेत भारतामध्ये की जे सोशल मीडियाचा, इंटरनेटचा आणि मोबाईलचा वापर करतात. म्हणजेच याचा अर्थ आहे की ते 46-47 करोड लोक जे आहेत ते आपले कस्टमर होऊ शकतात. येस ऑर नो. जर का आपण एखादा प्रॉडक्ट बनवू, जर का आपण एखादा प्रॉडक्ट ऑनलाईन विकू तर येस ऑर नो, राईट. ओके. चला 47 नाही, मी काय म्हणतो 7 करोड लोक होतील का. चला 7 करोड नाही, मी काय म्हणतो 7 लाख लोक होतील का आपले कस्टमर, तरीही ओके आहे. 7 लाख सोडा हो, 1 लाख हो, 1 लाख लोक होतील का. 1 लाख लोक होतील का. हे तर होतील ना यार, बरोबर आहे की नाही. 1 लाख तर लोक होतील ना, एवढाही निगेटिव्ह नाही विचार करू शकत ना माणूस, राईट. ओके. सो सागरजी, जर का तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला 5 दिवस इथं द्यावं लागेल, तुम्हाला पेशन्स ठेवावं लागतील. ठीक आहे. ओके. नाव लेट्स गो अहेड. बघा, फेसबुक ऍड शिकण्याचे लेवल आहेत, 2 लेवल आहेत. एक आहे बेसिक लेवल आणि एक आहे ऍडव्हान्स लेवल. सिम्पल 2 लेवलमध्ये मी डिवाइड केला याला, बेसिक आणि ऍडव्हान्स. ओके. नो नीड टू लर्न लेवल 2, लेवल 3, लेवल 4, असं काहीच नाहीये. एक आहे बेसिक, जे मी तुम्हाला कम्प्लीट फ्री शिकवणार आहे 5 दिवसामध्ये. ओके. आणि त्या 5 दिवसाच्या मधात कधीतरी दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला ऍडव्हान्स लेवल बद्दलही सांगणार आहे. चॉईस इज युअर. जबरदस्ती नाही आहे की तुम्ही ते लेवलमध्ये गेलेच पाहिजे. तुम्ही 5 दिवस शिका आणि एन्जॉय करा, काही प्रॉब्लेम नाही मला. काही लोक ऍडव्हान्स मध्ये माझ्यासोबत जुळतील, माझ्यासोबत अजून शिकतील 1 महिना, तो भाग वेगळा आहे. ठीक आहे. तो 1 महिन्याचा कोर्स असतो ऍडव्हान्स, त्याच्यामध्ये मी सगळं ऍडव्हान्स मध्ये शिकवतो. नाव लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज फेसबुक ऍड. फेसबुक ऍड काय आहे नेमकं हे समजून घ्या, जर का तुम्ही झिरो असाल तर. सोप्या भाषेमध्ये पुन्हा एकदा सांगतो मी, की जसं तुम्ही न्यूजपेपरवाल्याला पैसे देता की माझी न्यूज दे न्यूजपेपरमध्ये, जसं आपण टीव्ही वाल्याला पैसे देतो की टीव्ही मध्ये माझी ऍडव्हर्टाइजमेंट कर, तशाच प्रकारे जेव्हा तुम्ही फेसबुकला पैसे देता आणि त्याला सांगता की माझी ऍडव्हर्टाइजमेंट कर, तेव्हा फेसबुक तुमची ऍडव्हर्टाइजमेंट करतो. त्याला फेसबुक ऍड्स असे म्हणतात. आता काही लोक म्हणतील की बाबा सर फेसबुक ऍड कसा करतो, तर तुम्ही बघा, तुम्ही तुमच्या आसपासचे मित्रपरिवार बरेच लोक हे फेसबुकवर आहेत, इंस्टाग्रामवर आहेत, आहेत की नाही. आणि यांनी काय केलेलं आहे, यांचे अकाउंट्स बनवलेले आहेत त्याच्यावर. हे अकाउंट्स फ्री आहेत, बरोबर आहे. पण आता हे जे लोक आहेत फेसबुक आणि इंस्टाग्राम, म्हणजे फेसबुकच समजा, फेसबुक एकच मालक आहे याचा. ठीक आहे. तर त्याच्याकडे हे जे लोक आहेत, हा काय करतो, या लोकांना वेगवेगळ्या लोकांच्या ऍडव्हर्टाइजमेंट दाखवतो दिवसभर. ओके. आणि ह्या ज्या वेगवेगळ्या लोकांच्या ऍडव्हर्टाइजमेंट दाखवतो, एबीसी या लोकांच्या, यांच्याकडून हा फेसबुक काय करतो, पैसे घेतो हे ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायच्या. याला म्हणतात फेसबुक ऍड. समजलं का तुम्हाला, येस नो. म्हणजे अजून सोपं करून दाखवतो. एक आहे ए, हा आहे विक्रेता, म्हणजे हा विक्रेता आहे, विकणारा व्यक्ती आहे, हा काहीतरी विकतोय, विक्रेता. ओके. आणि एक आहे बी, हा आहे ग्राहक. ओके. तर सिंपल फेसबुक काय करते, या दोघांना जोडण्याचं काम करते. काय करते, या दोघांना जोडण्याचं काम करते. ओके. आता मी कोण आहे, विक्रेता, माझा एखादा प्रॉडक्ट आहे. तुम्ही कोण आहात, ग्राहक, म्हणजे तुम्ही ते प्रॉडक्ट घ्यायसाठी आलेले आहात किंवा ते प्रॉडक्ट बघायसाठी आलेले आहात. ओके. सो सिंपल काय करते फेसबुक, विक्रेता आणि ग्राहक या दोघांना काय करते, जोडण्याचं काम करते. त्याला म्हणतात फेसबुक ऍड. किती लोकांना समजलं टाईप.
क्लिअर इन द चॅट बॉक्स. क्लिअर म्हणजे CLR टाईप करायचं तुम्हाला चॅट बॉक्समध्ये. काय करायचं? CLR. जेव्हा जेव्हा मी क्लिअर म्हणेल तेव्हा तुम्हाला CLR टाईप करायचं आहे. CLR. क्लिअर? इज इट क्लिअर गाईज? ओके, व्हेरी गुड. थँक्यू सो मच फॉर टाइपिंग एवरीबॉडी. थँक्यू 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 फॉर युअर इमेंस रिस्पॉन्स. थैंक यू सो मच. चलो आगे बढ़ेंगे, आगे बढ़ेंगे. ओके. सो व्हॉट यू नीड टू डू फेसबुक ऍड. फेसबुक ऍड करण्यासाठी तुम्हाला काय काय गरजेचं आहे? मी तुम्हाला बोललो होतो की मी दररोज तुम्हाला गिफ्ट देणार आहे. आठवतं तुम्हाला की दररोज तुम्हाला मी एक गिफ्ट देणार आहे. तर फेसबुक ऍड करण्यासाठी सगळ्यात पहिले तुमच्याकडे असलं पाहिजे एक पोस्टर. आपल्या मराठी गावठी भाषेत पोस्टर म्हणतो आपण त्याला, पण त्याला काही स्टँडर्ड लोक ऍड क्रिएटिव्ह म्हणतात. ऍड क्रिएटिव्ह. ओके. सो हे ऍड क्रिएटिव्ह तुमच्याकडे असलं पाहिजे. नंबर 2, तुमच्याकडे फेसबुकची काय असली पाहिजे? ऍड कॉपी असली पाहिजे. नंबर 3, तुमच्याकडे हे माहित पाहिजे तुम्हाला की तुम्हाला कुणाला ऍड दाखवायची आहे. त्याला म्हणतात टार्गेटेड ऑडियन्स. काय म्हणतात? टार्गेटेड ऑडियन्स. नंबर 4, तुमच्याकडे तुमच्या फेसबुकचं पेज पाहिजे. हॅलो सर, पेज तुम्ही जे आता वापरताय, जिथून तुम्ही रिक्वेस्ट पाठवता, रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता, लाईक करता, कमेंट करता, ते पेज नाही आहे, ते प्रोफाईल आहे. काय आहे ते? प्रोफाईल. सो प्रोफाईल आणि पेज मधला फरक समजून घ्या. तुम्ही जे वापरताय ते प्रोफाईल आहे. तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट जेव्हा लावाल तेव्हा तुमच्याकडे पेज असलं पाहिजे. ठीक आहे? ओके. आणि शेवटची गोष्ट, त्याला म्हणतात बिझनेस अकाउंट. याला काही काही लोक मेटा सूट पण म्हणतात. काय? मेटा सूट. आता कसं वेगवेगळे लोक वेगवेगळ्या नावाने म्हणतात, पण याला सोपं नाव आहे बिझनेस अकाउंट. म्हणजे काय होते की या बिझनेस अकाउंटवरून तुमचे ऍक्च्युअली ऍड लागत असते. आता तुम्ही म्हणाल की सर, आता तुम्ही नवीन कॉम्प्लिकेटेड गोष्ट केली आहे आता फेसबुक ऍड, फेसबुक पेज आणि बिझनेस अकाउंट. पण घाबरू नका. आज शेवटपर्यंत जे लोक माझ्यासोबत असतील त्यांना मी एक एक तासाचा कोर्स देणार आहे, फ्री. एक तासाचा फ्री कोर्स देणार आहे. तो कोर्स तुम्हाला बघायचा आहे आज, आजच्या आज. आणि ताबडतोब तुम्हाला काय करायचं? स्वतःचं फेसबुक पेज बनवायचं आहे आणि एक बिझनेस अकाउंट बनवायचं आहे. ओके. हे तुम्हाला करायचं आहे. किती लोक इथे आहेत ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोक आहेत ज्यांच्याकडे लॅपटॉप किंवा कम्प्युटर काहीतरी आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. अच्छा, व्हेरी गुड. पीसी पण चालतो, काही प्रॉब्लेम नाही. किती लोक आहेत ज्यांच्याकडे नाही आहे? टाईप नो इन द चॅट बॉक्स. नो मीन्स नाही आहे. असं जर कोणी असेल इथं, असेल कोणी, समजा असतीलच काही लोक, राईट. आजच्या दिवस कोणाचं मित्राचं वगैरे भेटते का ते बघा. कारण की ऍड करण्यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कम्प्युटर असलं पाहिजे. फार गरजेचं आहे. मोबाईलवर करून काहीच फायदा नाही होणार, तुम्हाला जमणार नाही ते गोष्टी. किंवा मग इंटरनेट कॅफेमध्ये जा एक तासासाठी आणि हे प्रॅक्टिस करा. ठीक आहे? किती लोक कमिटमेंट करतात की आम्ही हे करू उद्या. मी तुम्हाला कोर्स देणार आहे. तुम्हाला फक्त काय करायचं? बघून बघून तसं करून बघायचं आहे. बघायचं इकडे, करायचं, बघायचं, करायचं, बघायचं, करायचं. किती वेळाचं आहे? फक्त 60 मिनिट, 60 मिनिट. किती? 60 मिनिट बस. 60 मिनिट कॅन गिव्ह यू कॉन्फिडन्स की मी ऍडव्हर्टाइजमेंट करू शकतो. ओके. सो हे तुम्हाला, ह्या 5 गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत जर का तुम्हाला फेसबुक ऍड शिकायचं असेल. चलो आगे बढ़ेंगे. चलो, थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर गाईज. थँक्यू सो मच. ओके. सो याला म्हणतात फेसबुक पेज. अशा प्रकारे फेसबुक पेज बनत असते. ते मी तुम्हाला लाईव्ह मध्ये पण दाखवतो शेवटी, काळजी नका करू. चला आता पुढे जाऊ. याला म्हणतात फेसबुक ऍड पोस्टर, म्हणजे क्रिएटिव्ह. अशा प्रकारे ऍडव्हर्टाइजमेंटचं पोस्टर बनते बघा. आता माझ्या ऍडव्हर्टाइजमेंट अशा असतात, हे तुम्हाला दिसत असतील. फेसबुक ऍड शिका आणि इंस्टाग्राम ऍड शिका, तुम्ही टेक्निकल नसले तरी. हे असे ऍडव्हर्टाइजमेंट, याला ऍडव्हर्टाइजमेंट असं म्हणतात. हे असं, याची गरज असते तुम्हाला, हे बनवावं लागते तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट क्रिएट करण्याच्या आधी. बरोबर आहे? क्लिअर आहे? कुणाला काही प्रश्न आहे? चॅटबॉक्समध्ये विचारून घ्या हा, काही प्रश्न असला तर. काहीही प्रश्न असला, आला मनात, डोक्यात आला, लगेच चॅटबॉक्समध्ये टाका. काही प्रॉब्लेम नाही. ओके. नाऊ फेसबुक ऍड कुणासाठी आहे? कोण कोण लोक फेसबुक ऍड करू शकता बघा. याच्यामध्ये तुमचं नाव असेल तर, मेकअप आर्टिस्ट असाल तुम्ही, रिअल इस्टेटमध्ये असाल, तुमचा फर्निचरचा बिझनेस असेल, तुम्ही इन्शुरन्स एजंट असाल, तुम्ही हेल्थ कोच असाल, मॅन्युफॅक्चरर असाल, कोचिंग क्लासेस असेल, तुमचं हॉटेल असेल, ग्राफिक डिझायनर असाल, बिझनेस ओनर असाल, तुमचं कपड्याचं दुकान असेल, स्मॉल छोटा बिझनेस आहे कुठला तरी, योगा गुरु असाल तुम्ही, रेकी शिकवत असाल, तुम्ही काही न्यूमरोलॉजी शिकवत असाल. ओके. तुम्ही काही टॅरो कार्ड शिकवत असाल, तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर असाल, मोबाईल रिपेअरिंगचं शॉप असेल तुमचं, कोच, कुठल्याही प्रकारचे कोच असाल तुम्ही, डॉक्टर असाल, होम मेकर असाल किंवा नेटवर्क मार्केटिंगमध्ये असाल, प्रत्येकासाठी फेसबुक ऍड काम करते. ठीक आहे? आणि याच्याही व्यतिरिक्त तुमच्याकडे जर का कुठल्याही प्रकारचं प्रॉडक्ट असेल की सर माझ्याकडे हे XYZ प्रॉडक्ट आहे, माझी एक विद्यार्थिनी आहे, तिच्याकडे एक तेल आहे, तेल, ऑइल, डोक्याला लावायचं तेल, ती सुद्धा ती काय फेसबुक ऍडच्या माध्यमातून सेल करते. ठीक आहे? सो तुमच्याकडे जर का एक प्रॉडक्ट जरी असेल, कुठले हँडमेड प्रोडक्ट असेल, तुम्ही काही ज्वेलरी बनवत असाल, काही पण करत असाल, यू कॅन सेल दॅट प्रॉडक्ट
और एखादी सर्व्हिस, एक माझा दुसरा विद्यार्थी आहे, तो कार वॉशिंग करतो. काय करतो? कार वॉशिंग. So if you have any product or any service, you can sell that on Facebook. Is it clear? Yes, no in the chat box, everybody. Type CLR. Is it clear? डोंट वरी, राज सोळंके पोस्टर कसे बनवायचे त्याचाच एक कोर्स तुम्हाला देणार आहे आज शेवटी. काळजी नका करू. ठीक आहे? ओके. काळजी करू नका. ते बघायचं आणि तसं तसं बनवायचं. सिम्पल आहे. 10 मिनिटात शिकून जाल तुम्ही. किती? 10 मिनिटात गॅरंटी. 10 to 15 मिनिट्स खूप झाली तुम्हाला शिकायला. ओके. जर का तुम्ही खरोखर सिरियसली ह्या 5 दिवस केले तर तुम्ही हेच म्हणाल, म्हणजे तुम्ही डायरेक्ट म्हणाल की नाही मला माहित नाही, पण तुम्ही मनात तर नक्की म्हणाल की यार बहुत खतरनाक बंदा है, सही सिखाया एकदम. हे मला माहित आहे. आय एम शुअर अबाउट इट. ओके. कारण मैं जब देता हूँ, मी जेव्हा देतो तेव्हा मी 100% देऊन देईन तुम्हाला सगळ्या गोष्टी. ओके. ओके. चलो आगे बढ़ेंगे. मिनिमम एक्सपेंस, सर खर्चा कितना होगा? सर फेसबुक ऍडवर खर्च किती करावा लागेल मला? किती खर्च करावा लागेल मला कस्टमर मिळवण्यासाठी? बघा, काही लोक इथे आहे ना, गैरसमज होतो काही लोकांचा. मी ते त्यामुळे क्लिअर करून देतो बाबा, उगाच उद्या गैरसमज नको व्हायला, म्हणून मी आत्ताच क्लिअर करून देतो. मिनिमम एक्सपेन्स आहे 100 रुपये पर डे मिनिमम. ओके. हा मिनिमम आहे. तुम्ही 200 पण करू शकता, 300 पण करू शकता, 500 पण करू शकता, 5,000 पण करू शकता. ठीक आहे. पण कमीत कमी 100 रुपये पर डे ते 3,000 रुपये एका महिन्याचे तुम्हाला खर्च करावे लागतील फेसबुकवर चांगला रिझल्ट मिळवण्यासाठी. काही लोक, त्या लोकांना असं वाटतं की सर तुम्ही 100 रुपये सांगितलं होतं. 100 रुपये तुमच्या प्रॉडक्टवर डिपेंड करते की तुमचं प्रॉडक्ट काय आहे. ठीक आहे. तो कधी कधी तुम्हाला 100 करावं लागेल, 200. तुम्ही जर 1 लाखाचा प्रॉडक्ट विकत असाल तर 100 रुपयामध्ये कसं होईल बाबा? नाही होणार. ठीक आहे. तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. ओके. आय एम व्हेरी एक्साइटेड. मी डिजिटल मार्केटिंग केलं बट येस येस येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके. सो मिनिमम एक्सपेन्स 100 रुपये पर डे आहे, डिपेंडिंग अपॉन युअर प्रॉडक्ट. आता आपण तिसऱ्या दिवशी ते समजणार आहे की तुमचं प्रॉडक्ट काय आहे. मग मी तुम्हाला सांगेल की काय केलं पाहिजे, तुम्ही किती खर्च करावा लागेल, हे तुम्हाला तुमच्याशी बोलणार आहे मी सर्वांशी. काळजी नका करू. बट स्टेप बाय स्टेप मला बघायचं आहे की किती लोकांमध्ये पेशन्स आहे. ओके. किती लोकांमध्ये पेशन्स आहे. ते ते ज्या लोकांमध्ये पेशन्स असतील, जे लोक डेली येतील, एव्हरी डे येतील, त्या लोकांसोबत आपण पुढं डिस्कशन करू. नंतर आहे डिपेंडिंग अपॉन युअर प्रॉडक्ट प्राइस. तुमच्या प्रॉडक्टची प्राइस किती आहे? आता अजून एक महत्वाचा प्रश्न असतो, सर फेसबुक ऍड शिकायला मला किती वेळ लागेल? मी तुम्हाला बोललो ना की जर का तुम्ही हे 5 दिवस रेग्युलर राहिले तर कमीत कमी 40% फेसबुक ऍड शिकले, समजून घ्या तुम्ही. किती? 40% मिनिमम शिकले. आता राहिले 60%. याचं काय करायचं सर? 60% तुम्हाला मी पुढच्या 10 दिवसात शिकवून टाकेल, 10 डेज. ठीक आहे. आणि तुम्ही जर खूप हुशार असाल, तुम्हाला जर एकदा ऐकल्यावर, एकदा पाहिल्यावर समजते, तर तुम्ही 5 डेज मध्ये पण शिकू शकता, डिपेंडिंग अपॉन यू. ओके. सो तुम्हाला 10 दिवस ते मॅक्सिमम 30 दिवस एवढा वेळ लागणार आहे फेसबुक ऍड शिकण्यासाठी. ओके. एवढा लागत नाही, पण जनरली जर का तुम्ही खूपच डाऊन असाल की सर मला आता काहीच नाही समजत, तर तुम्हाला मॅक्सिमम 30 दिवस लागतील. इज ओके. क्लिअर आहे हे? ओके. हे पण क्लिअर करून दिलं. आता बघा, आपण थोडंसं ऍड कडे जाऊ, थोडं ऍड समजून घेऊ. आपण पहिला दिवस असला तरी पण आपण थोडं समजून घेऊ. 6 प्रकारचे ऍड असतात बघा फेसबुकमध्ये. ओके. नंबर 1 ऍड असते अवेअरनेस, नंबर 2 असते ट्रॅफिक, नंबर 3 असते एंगेजमेंट, नंबर 4 असते लीड, नंबर 5 असते ऍप प्रमोशन, आणि नंबर 6 असते सेल्स. आता हे तर काहीच नाही समजलं सर तुम्ही काय बोलले. अवेअरनेसचा अर्थ आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त तुमच्या प्रॉडक्ट विषयी अवेअरनेस क्रिएट करता. म्हणजे तुमचे ऍडव्हर्टाइजमेंट लोकांना दिसेल आणि लोकांना माहित पडेल की हे प्रॉडक्ट आहे, हे प्रॉडक्ट आहे, हे प्रॉडक्ट आहे मार्केटमध्ये. त्याला म्हणतात अवेअरनेस. ट्रॅफिकचा अर्थ आहे की तुमची जर का एखादी वेबसाईट असेल, एखादं स्टोअर असेल, स्टोअर म्हणजे दुकान. ओके. एखादं स्टोअर असेल, एखादं वेबसाईट असेल, तिथं जर का लोकांना तुम्हाला ओढून आणायचं असेल तर तुम्ही ट्रॅफिक ही ऍड लावू शकता. ओके. नंबर 3 आहे एंगेजमेंट. एंगेजमेंट म्हणजे तुमचा एखादा खूप चांगला व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे, तुमच्या दुकानाचा आहे, तुमच्या बिझनेसचा आहे, आणि तुम्हाला वाटते की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी बघावा, म्हणजे ते लोक माझं प्रॉडक्ट विकत घेतील किंवा माझ्या प्रॉडक्ट बद्दल इन्क्वायरी करतील. तर त्या व्हिडिओवर तुम्ही एंगेजमेंट ऍड लावू शकता. किंवा एखादं चांगलं पोस्टर बनवलेलं आहे तुम्ही, बॅनर बनवलेला आहे. बॅनर सोपा शब्द आहे. आणि तुम्हाला असं वाटतं की हे जर बॅनर जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेलं तर मला फोन येऊ शकतात किंवा मला लोक इन्क्वायरी करू शकतात. त्यामध्ये सुद्धा तुम्ही एंगेजमेंट ऍड लावू शकता. नंबर 4 आहे लीड. जर का तुम्हाला असं वाटतं की तुमच्या जे काही ग्राहक आहेत तुमचे, तुम्हाला वाटतं की मला आहे ना, माझ्या 100 ग्राहकांचे नंबर जर का मिळाले की ज्यांना माझ्या प्रॉडक्टमध्ये इंटरेस्ट आहे, तर मी त्यातले 50 लोकांना प्रॉडक्ट विकून टाकेल. त्याला म्हणतात लीड्स.
म्हणजे तुम्हाला जर का ग्राहकाचा नाव, नंबर, ईमेल आयडी ह्या गोष्टी पाहिजे असतील, ओके, ह्या गोष्टी पाहिजे असतील, तर तुम्ही लीड ऍड लावू शकता. त्यानंतर आहे ऍप प्रमोशन. हे फक्त त्याच लोकांसाठी आहे ज्यांचं स्वतःचं ऍप्लिकेशन असते, ऍप असते. तुमचं ऍप नसेल तर सोडून द्या, ऍड काही समजायची गरज नाहीये. त्यानंतर आहे खाली सेल्स. सेल्सचा अर्थ असा आहे की तुमचं जर का एखादं छोटं मोठं प्रोडक्ट आहे, 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपयापर्यंत, आणि ते तुम्हाला डायरेक्टली सेल करायचं आहे फेसबुकवरून, डायरेक्टली. डायरेक्टली म्हणजे कुठल्याही प्रकारचं प्रमोशन किंवा कॉल वगैरे न करता डायरेक्ट सेल करायचा आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही सेल्स ऍड लावू शकता. तर अशा ह्या 6 प्रकारच्या ऍड आहे. किती लोकांना समजलं? टाईप CLR इन द चॅट बॉक्स. एव्हरीबडी टाईप CLR इन द चॅट बॉक्स. आर यू देअर विथ मी? झोपले की आहात? येस नो इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके. तुम्ही झोपाल असं तर काही बोलत नाही ना मी, म्हणजे असं झोप वगैरे तर नाही येते ना? ओके. एंटरटेनिंग क्लास इज एंटरटेनिंग, येस नो एव्हरीबडी? व्हॉट इज FB लाईव्ह? चलो आगे बढे. चलो, थँक्यू सो मच. ज्यांना असं वाटते की मी बोललेली गोष्ट रिपीट केली पाहिजे, त्यांनी रेकॉर्डिंग बघायची. दॅट्स ऑल. हाच तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. ओके. कारण माझ्याकडे एवढं मोठं कंटेंट आहे की हे 1 तासात संपणार नाही. त्यामुळे आय कॅनॉट रिपीट एनिथिंग. ओके. विच इज ऑडियन्स अँड फॉर वुम? ऑडियन्सचा अर्थ काय? बऱ्याच लोकांना समजत नाही ऑडियन्स म्हणजे काय. समजून घ्या ऑडियन्सचा अर्थ. ज्या लोकांना, हॅलो, ज्या लोकांना तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची आहे, ज्या लोकांना तुम्हाला तुमची ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची आहे, त्याला म्हणतात ऑडियन्स. ओके. त्याला काय म्हणतात? ऑडियन्स. त्याला म्हणतात ऑडियन्स. आता हे ऑडियन्स कसा बनते आणि कसा बनवत असतात हे आपण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी समजतो, पण तरी मी आज तुम्हाला थोडीशी आयडिया देतो. ठीक आहे. ऑडियन्स. सो ऑडियन्सेसचे प्रकार असतात वेगवेगळे. कोणते कोणते प्रकार असतात ते समजून घ्या आता. हा क्लास ऍक्च्युअल 1.5 तासाचा आहे. ठीक आहे. त्यामुळे एक एक गोष्ट फार समजून घ्यावी लागेल. कोल्ड, वॉर्म आणि हॉट, हे 3 प्रकार असतात मेजरली. काय अर्थ आहे याचा? कोल्ड म्हणजे ज्याला तुमच्याबद्दल काहीच माहिती नाही. ओके, सॉरी, म्हणजे न्यू. एखादा व्यक्ती नवीन आहे ज्याला तुमच्याबद्दल आणि तुमच्या प्रॉडक्ट बद्दल माहित नाही, तो कोण आहे तुमच्यासाठी? कोल्ड ऑडियन्स. बरोबर आहे. आता तुम्हाला आजच्या पहिले मी कोण आहे, मी कसं बोलतो, मी कसं शिकवतो हे माहित होतं का? येस नो? नाही. म्हणजे तुम्ही माझ्यासाठी कोण आहे? कोल्ड ऑडियन्स. तुम्ही 5 दिवस जेव्हा माझं सेशन डेली अटेंड कराल, तेव्हा तुम्हाला समजेल का की मी कोण आहे, मी कसा आहे, मी कसा शिकवतो? येस नो? जर का उत्तर येस असेल म्हणजे मग तुम्ही कोण व्हाल माझ्यासाठी? वॉर्म ऑडियन्स. वॉर्म म्हणजे आता तुम्हाला माहित आहे की मी कोण आहे, तुम्हाला माहित आहे की मी कसं शिकवतो, तुम्हाला माहित आहे की मी कसं बोलतो, तुम्हाला माहित आहे की बाबा या माणसाकडे किती नॉलेज आहे. तर वॉर्म झाले. म्हणजे तुम्ही मला काय करता? ओळखता. राईट. इथे तुम्ही मला ओळखत नाही. ठीक आहे. आणि हॉट ऑडियन्स म्हणजे काय? की जो तुमचं प्रॉडक्ट विकत घेतो त्याला म्हणतात हॉट ऑडियन्स. प्रॉडक्ट विकत घेणारा म्हणजे हॉट. आता तुम्ही विचार करा, तुमचं प्रॉडक्ट आणा डोळ्यासमोर की तुम्ही काय करता, तुम्ही कसा बिझनेस करता. तर तुमच्यासाठी कोल्ड कोण आहे, वॉर्म कोण आहे आणि हॉट कोण आहे? विचार करा. जे लोक तुमच्याकडे, आता याचं अजून एक उदाहरण देऊ, क्लिअर नसेल समजलं तर अजून एक उदाहरण देऊ. देऊ एक उदाहरण. ठीक आहे. मी उदाहरण फार देतो. तर मी अजून एक उदाहरण देतो की समजा तुम्ही एका शोरूम मध्ये गेले आणि तिथे तुम्ही कार बघितली, कार. ठीक आहे. पण फक्त तुम्ही कार बघितली, तुम्ही कार घेतली नाही. तर आता तुम्ही कोण आहात? वॉर्म, कोल्ड की हॉट? सांगा बरं. सिंपल आहे, तुम्ही वॉर्म आहे कारण की तुम्ही कार बघून आले. ओके. आता ही जी कार तुम्ही बघायला गेले होते, याची तुम्ही कधीतरी ऍडव्हर्टाइजमेंट बघितली होती न्यूज मध्ये, तेव्हा तुम्ही कोण होते? कोल्ड. पण तुम्हाला त्या कारची ऍडव्हर्टाइजमेंट दिसली आणि तुम्ही त्या शोरूम मध्ये गेले, मग तुम्ही कोण झाले? वॉर्म. आणि मग 3 महिन्याने तुम्ही विचार केला की ही कार आपण विकत घेऊन टाकू आणि तुम्ही ती कार विकत घेतली. आता तुम्ही कोण झाले? हॉट. राईट. इज इट क्लिअर? सोपं आहे का हे समजायला? टाईप CLR इन द चॅट बॉक्स. टाईप CLR इन द चॅट बॉक्स. ठीक आहे. ओके. ठीक आहे. हे लाईव्ह आहे चालू. ठीक आहे. नाव अंडरस्टँड. आता फेसबुकमध्ये हे कोल्ड, वॉर्म आणि हॉट साठी हे 2 सेगमेंट केलेले आहे फेसबुकने. एकाला म्हणतात कस्टम आणि एकाला म्हणतात लुक लाईक.
हे काय असते हे आपण समजू हा. हे एकदम पहिल्या दिवशी तुम्हाला खूप जास्त हेवी होऊन जाईल सगळ्या गोष्टी. पण हे आपण समज, फक्त एवढं लक्षात ठेवा की फेसबुकमध्ये दोन प्रकारचे ऑडियन्स असतात. एक असते कस्टम ऑडियन्स, एक असते लुक लाईक ऑडियन्स. ठीक आहे. ओके. शेवटी मी दाखवणारा डॅशबोर्ड काळजी नका करू. लाईव्ह डॅशबोर्ड दाखवणार आहे शेवटी. आगे आगे बढेंगे ना. व्हॉट इज टार्गेटेड ऑडियन्स हे समजा आता. टार्गेटेड ऑडियन्स म्हणजे काय? पहिले हे समजलं तुम्हाला ऑडियन्स म्हणजे काय. काही प्रॉब्लेम नाही आता याच्यात. ठीक आहे. आता हे समजू टार्गेटेड ऑडियन्स म्हणजे काय. ठीक आहे. थोडं अजून मी एकदम सोपं करण्याचा प्रयत्न करत आहे बरं का तुमच्यासाठी. समजा तुमच्याकडे एक प्रॉडक्ट आहे, एक्स प्रॉडक्ट. त्याचं नाव आहे, समजा तुम्ही एक शूज बनवणारी कंपनी आहात, शूज. ओके. तुम्ही शूज बनवतात. ठीक आहे. समजा. ओके, हे समजा म्हणत आहे मी, फक्त एक्झाम्पल आहे. आता तुमचा टार्गेटेड ऑडियन्स कोण आहे बघा. आता तुम्ही शूज बनवता कुणासाठी? किड्स, लहान मुलांसाठी. ओके. आता तुम्ही अशा मुलांसाठी शूज बनवता ज्यांचं वय आहे 10 ते 20 वर्ष. यांच्यासाठीच तुम्ही बनवता फक्त. मोठ्या लोकांचे बनवत नाही. स्पेशलिस्ट आहे तुम्ही 10 ते 20 वर्षामध्ये. आता मला जरा चॅटबॉक्समध्ये सांगा तुमचा टार्गेटेड ऑडियन्स कोण आहे. तुम्हाला हा शूज जर का ऑनलाईन विकायचा आहे, ऑनलाईन, तर तुम्ही याची ऍडव्हर्टाइजमेंट कोणाला दाखवाल? कोण आहे तुमचा टार्गेटेड ऑडियन्स सांगा बरं मला. ऍडव्हर्टाइजमेंट कोणाला दाखवाल तुम्ही याची? चॅटबॉक्समध्ये सांगा. 10 ते 20 वर्षांच्या मुलांना दाखवाल की त्यांच्या पॅरेंट्सला दाखवाल? सांगा बरं जरा. सोपं करून देतो मी. 10 ते 20 वर्षाचा मुलगा आहे, तो स्वतः दुकानात जाऊन शूज घेतो का? नाही घेत. त्याच्यासाठी शूज कोण घेते? त्याचे पॅरेंट्स. म्हणजे तुमचा ऑडियन्स कोण झाला? तुमचा ऑडियन्स कोण झाला? पॅरेंट्स. ठीक आहे. आता पॅरेंट्स मध्ये पण दोन लोक आहेत ना. एक आहे जेंट्स म्हणजे पप्पा, आणि एक आहे लेडीज म्हणजे मम्मी. मग आता या दोघांपैकी कोणाला दाखवाल तुम्ही? दोघांपैकी कोणाला दाखवाल तुम्ही ऍड? हे मी लाईव्ह दाखवणार आहे तुम्हाला. 5च मिनिटं सांगा द्या मला फक्त. कोणाला दाखवाल? बोथ. बरोबर आहे ना. कारण दोघांपैकी कोणी पण विकत घेऊ शकते. ओके, तर तुम्ही दोघांना दाखवाल. ठीक आहे. आता मला सांगा, पॅरेंट्सला जर का दाखवायची आहे ऍडव्हर्टाइजमेंट, हे तर तुमचं क्लिअर झालं की तुम्हाला पॅरेंट्सला दाखवायची आहे. तुम्ही शूज विकता, शूजची तर कंपनी आहे तुमची, पॅरेंट्सला तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची आहे. पण आता या पॅरेंट्सचं एज काय असेल हो? 60 असेल का? 60, 60, 60, 70 असेल आहे ना? असं वाटते मला. तुम्हाला काय वाटते? एज काय असेल या पॅरेंट्सचं? सिंपल आहे. ज्या लोकांचे मुलं 10 ते 20 वर्षाच्या मधात असतील त्यांचं एज काय असेल? 30 to 45 आसपास, है ना? किंवा 50 असेल जास्तीत जास्त. म्हणजे एज ग्रुप काय झाला? 30 to 50 और 30 to 45. ठीक आहे. इज इट क्लिअर आहे हे? ओके. आता समजा तुमची कंपनी महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्रामध्ये कुठेतरी आहे, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, आणि तुम्हाला फक्त महाराष्ट्रातच सेल करायचा. तर हे पॅरेंट्स कुठली भाषा बोलत असतील मेजरली? मेजरली तसं तर महाराष्ट्रात सगळ्याच भाषा बोलल्या जातात, पण मेजरली कुठली भाषा बोलत असतील? मराठी. म्हणजे यांची लँग्वेज काय असेल? मराठी. समजत आहे का मी काय करत आहे? हे समजेल तुम्हाला. 5 मिनिटं थांबा फक्त. ठीक आहे. आता तुम्हाला महाराष्ट्रातच सेल करायचं आहे. म्हणजे लोकेशन काय असेल हो? लोकेशन काय असेल? इंडिया, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, काय असेल लोकेशन? तुम्हाला सेल कुठं करायचं आहे? ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट कुठे दाखवायची आहे? महाराष्ट्रात दाखवायची आहे ना. राईट. म्हणजे काय असेल लोकेशन? काय असेल? महाराष्ट्र असेल. ओके. किंवा महाराष्ट्रातले जिल्हे असतील, मुंबई, पुणे, ठाणे, है ना, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, असं असेल काहीतरी. बरोबर आहे. पण महाराष्ट्रातले असेल. बरोबर आहे. सिंपल आहे. आता हे जे तुम्ही लिहिलं ना, हे जे विचार करून तुम्ही लिहिलं इथं, याला म्हणतात टार्गेटेड ऑडियन्स. हॅलो. याला म्हणतात टार्गेटेड ऑडियन्स. आता लक्षात घे मी काय सांगतो, जरा लक्ष देऊन ऐका. तुमचा जर का कुठलाही बिझनेस असेल आणि त्याला तुम्हाला ऑनलाईन घेऊन जायचं असेल, तर आज डायरी आणि पेन घेऊन बसा पहिले. आणि सर्वात आधी हे लिहा की माझ्या प्रॉडक्टची गरज कुणाला आहे. त्या व्यक्तीचं वय किती असेल? त्या व्यक्तीचं जेंडर काय असेल? फिमेल असेल की मेल असेल? जेंडर. ठीक आहे. त्यानंतर लिहा की तो व्यक्ती कुठली भाषा बोलत असेल. त्यानंतर लिहा की तो व्यक्ती कुठं राहतो. कुठं राहणाऱ्या व्यक्तीला, म्हणजे महाराष्ट्रातल्या की महाराष्ट्राच्या बाहेरच्या की भारताच्या बाहेरच्या कुठल्या लोकांना मला दाखवायची ऍडव्हर्टाइजमेंट. हे सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही लिहिता, आता याच्यामध्ये काय काय लिहिले तुम्ही ते पण समजून घ्या जरा. 2 मिनिटं इकडे लक्ष द्या. याच्यामध्ये जर का तुम्ही
बघाल लक्ष देऊन तर तुम्ही एज लिहिली, लँग्वेज लिहिली, GUAGE लँग्वेज. त्यानंतर तुम्ही सिटी लिहिलं, त्याचे कुठल्या सिटीमध्ये राहतो तो. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही काय लिहिलं, जेंडर. ह्या चार गोष्टी फार महत्वाच्या आहे फेसबुक ऍड करताना. तुम्हाला हे जर माहित असलं तुमच्या ऑडियन्सचं, तर 100% तुम्ही व्यवस्थित ऍड करू शकाल. मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो की जितकेही लोक इथं बसलेले आहे, इथं कोणीच 20 वर्षाच्या आतमधला व्यक्ती बसलेला नाहीये. 20च्या आतमध्ये सगळे लोक जे आहे ते 20च्या वरच असतील. येस नो? कोणी आहे का 20च्या आतमध्ये? जरा सांगा मला, टाईप मी करा चॅटबॉक्स मध्ये. मला माहिती आहे सगळे लोक 20च्या वरचे आहे. का बरं? कारण मी टार्गेटच केलं तसं ऑडियन्सला. तर हे तुम्हाला काय करावं लागेल, हे टार्गेटिंग शिकावं लागेल. याला म्हणतात टार्गेटिंग ऑडियन्स. समजलं? आता हे लाईव्ह बघायचं तुम्हाला. किती लोकांना बघायचं लाईव्ह? पहिलाच दिवस आहे, खूप ओव्हरलोड होऊन जाईल, पण तरी मी दाखवतो. 20 वर्षाच्या खालचे नसतील, 20 वर्षाच्या वरचे तुम्ही आहात सगळे इकडे, हे मला माहित आहे. ठीक है प्रदीप सर, अंडरस्टूड? ओके, चलो आगे बढ़े. येस प्रदीप सर, ओके. चलो, याला म्हणतात टार्गेटिंग ऑडियन्स. आता हे तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवतो व्हॉट इज टार्गेटिंग ऑडियन्स आणि ते कसं होते. बघायचं तुम्हाला लाईव्ह मध्ये. टाईप लाईव्ह इन द चॅट बॉक्स. टाईप लाईव्ह इन द चॅट बॉक्स. येस. चला, 2 मिनिटं द्या मला, मी स्क्रीन शेअर करायचं तुमच्या सर्वांसोबत. आय एम जस्ट शेअरिंग द स्क्रीन विथ यू. तुम्हाला दाखवतो मी लाईव्ह. बघा, मी माझी शेअर करतोय स्क्रीन. हे जे स्क्रीन आहे ना माझी, याला म्हणतात ऍड मॅनेजर. म्हणजे बिझनेस जे बोललो ना मी तुम्हाला, त्या ऍड मॅनेजरची स्क्रीन आहे. म्हणजे इथून तुमची ऍडव्हर्टाइजमेंट लागत असते. ओके प्रदीप सर, व्हॉट डू यू डू? काय करता तुम्ही? प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स, तुम्ही काय करता अँड वाय यू आर लर्निंग फेसबुक ऍड. आय रिअली अप्रिशिएट की तुम्ही या वयात पण फेसबुक ऍड शिकताय. आय रिअली अप्रिशिएट यू. बट व्हॉट डू यू डू? काय करता तुम्ही? ओके, सो लेट सी. याच्यामध्ये फेसबुकमध्ये एक कॉलम असतो. हे तुम्हाला मी डिटेल सांगणार आहे. त्याला म्हणतात ऍड सेट. काय म्हणतात त्याला? ऍड सेट. तर याच्यामध्ये तुम्ही जर का खाली याल इकडे. ओके, 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 ओके. खाली याल तुम्ही इथं. खाली जर का याल तुम्ही, तर तुम्हाला इथं समजेल की इथं तुम्ही लोकेशन चूज करू शकता. बघा, हे लोकेशन दिसतात तुम्हाला. हे बघा काय काय चूज केलेलं आहे इकडे. भोपाल, मध्य प्रदेश, हैदराबाद, तेलंगणा. हे केलेलं आहे. म्हणजे इकडे इकडे मला ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची आहे. एज बघा इथं काय सिलेक्ट केलेलं आहे, 29 ते 50. ओके, म्हणजे या वयाच्या लोकांना मला ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची आहे. खाली जर का तुम्ही याल तर इथे बरेचसे ऑप्शन आहेत अजून. हे बघा, शो मोर सेटिंग मध्ये जाल, तुम्हाला दिसेल की जेंडर सिलेक्ट करू शकता तुम्ही, की मेल लोकांना ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची आहे मला की फिमेल. हे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. बघा, मेन अँड विमेन. ठीक आहे. त्यानंतर इथं खाली तुम्ही चूज करू शकता की मला बिझनेस ओनर्सला ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची आहे. फेसबुकवर ज्यांनी पेमेंट केलं त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची आहे. ज्यांचं ब्युटी आणि याचं पेज आहे हेल्थचं, त्यांना ऍडव्हर्टाइज, हे तुम्ही चूज करू शकता. त्यानंतर बघा इथे लँग्वेज तुम्ही चूज करू शकता. लँग्वेज, की मला मराठी लँग्वेज बोलणाऱ्या लोकांना दाखवायची आहे, मराठी. ओके, बघा मराठी आलं. ठीक आहे. आता जर का तुम्ही शूज विकणारी कंपनी असाल, तर तुम्ही याच्यामध्ये डिटेल टार्गेटिंग मध्ये काय कराल, तुम्ही शूज सिलेक्ट कराल. काय कराल इथे, शू, SHOE, शू. हे जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा फुटवेअर मध्ये ज्यांचा इंटरेस्ट आहे, शूज मध्ये ज्यांचा इंटरेस्ट आहे, त्या लोकांना तुमची ऍडव्हर्टाइजमेंट दिसेल. पण आता तुम्हाला पॅरेंट्सला दाखवायची, तर तुम्हाला इथे काय करावं लागेल, पॅरेंट्स पण सिलेक्ट करावं लागेल. म्हणजे पॅरेंट्सला दिसेल. आणि शूजचे बघा, पॅरेंट्स ऑल. पॅरेंट्स आहे, पॅरेंट्स ऑल तुम्ही सिलेक्ट केलं, म्हणजे जेवढे काही पॅरेंट्स आहेत त्यांना ती ऍडव्हर्टाइजमेंट दिसेल. इज इट क्लिअर? येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. पहिलाच दिवस आहे, थोडं डिफिकल्ट वाटत असेल, पण तरी थोडं थोडं समजत आहे का? थोडं थोडं. तर अशा प्रकारे तुम्ही लाईव्ह फेसबुकमध्ये हे करू शकता. हे सगळं स्टेप बाय स्टेप शिकू आपण, हा. घाई नका करू, पहिल्याच दिवशी नाही शिकणार आपण हे. इज इट क्लिअर एव्हरीबॉडी? येस नो इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. यू कॅन स्टार्ट सर, यू कॅन स्टार्ट प्रदीप जी, यू कॅन स्टार्ट. ओके, फॉर कोर्स, जर का तुम्हाला स्वतःचा ऑनलाईन कोर्स चालू करायचा असेल, सो कोणालाही तुमच्यापैकी कोणालाही जर का ऑनलाईन कोर्स चालू करायचा असेल, तर फॉर दॅट वी हॅव अ स्पेशल ट्रेनिंग. ओके,
ते ट्रेनिंग जे असते ते 3 days ट्रेनिंग असते. 3 days. ओके. आणि ते इन डेप्थ ट्रेनिंग असते. त्याची फीज असते 499. किती? 499 म्हणजे 500 रुपये त्याची फीज असते. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक ट्रेनिंग जे काही आहे ते काय काय गरजेचं असते ऑनलाईन ट्रेनिंगसाठी ते शिकवल्या जाते. तर जर का तुम्हाला ते करायचं असेल, ऑनलाईन ट्रेनिंग चालू करायचं असेल, माझ्यासारखं तुम्हाला कोर्सेस चालू करायचे असेल, सो 3 दिवसाचा आमचा तुम्ही कोर्स करू शकता, ज्याची फीज असते 499 रुपये. त्यानंतर आम्ही ॲडव्हान्स कोर्स पण असतो आमचा. पण बेसिक माहिती तुम्हाला सगळी मिळून जाईल. ओके. जर का तुम्हाला तो कोर्स करायचा असेल कुणालाही तुमच्यापैकी, तर तुम्ही फक्त एक काम करायचं आहे. 7507253253 या नंबरवर तुम्ही एक व्हॉट्सअप मेसेज टाकायचा आहे की मला ऑनलाईन कोर्स करायचा म्हणजे चालू करायचा आहे किंवा शिकवायचा आहे. सो वी विल हेल्प यू. ओके. आम्ही तुम्हाला सांगू पुढची प्रोसेस काय आहे. इज इट क्लिअर? येस. थँक्यू, थँक्यू. चलो, ठीक आहे. चला पुढे जाऊ आता आपण. ओके. क्लिअर. टार्गेटेड ऑडियन्स आपण बघितलं. ठीक आहे. क्लॅरिटी आली का? असं वाटते का तुम्हाला की पहिलाच दिवस आहे, फक्त 1 तास झाला तुम्हाला माझ्यासोबत? किती लोकांना असं वाटते की तुम्हाला फक्त 1 तास झाला माझ्यासोबत? आणि किती लोकांना असं वाटते की नाही बाबा, ह्या माणसासोबत तर खूप सारा टाइम काढलेला आहे पण असं वाटायला लागलेलं आहे? किती लोकांना असं वाटते की फक्त 1च तास झाला माझ्यासोबत आणि खूप काही शिकायला मिळालं? टाईप मी इन द चॅट बॉक्स. मला बघायचं आहे. टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना असं वाटते की तुमच्यासोबत 1 तासच झाला, अजून मला फक्त आता 10 वाजून 3 मिनिटं झालेले आहे? So how many people feel that I have got lots of knowledge or lots of information or lots of insight today about the Facebook? Okay. Thank you. Thank you so much, everybody. चलो, थँक्यू सो मच. लेट्स गो अहेड. पुढे जाऊया आपण. जेवढे जास्त लोकांना आपण टार्गेट करतो तेवढे जास्त पैसे आपल्याला लागतात का? व्हेरी गुड क्वेश्चन. व्हेरी गुड क्वेश्चन. सो जेवढं मोठा एरिया तुम्ही टार्गेट कराल, ऑब्व्हियसली तेवढे जास्त पैसे तुम्हाला लागणार आहेत. पण जेवढा छोटा एरिया टार्गेट कराल तेव्हा पण तुम्हाला पैसे जास्तच लागतात. ते आपण समजू की नेमकं ते काय असते. ठीक आहे. मी तुम्हाला ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सांगेल. इज इट क्लिअर एव्हरीवन? चलो आगे बढ़ेंगे. ओके. ओके. सो व्हॉट इज रिटार्गेटिंग? हे सोप्या भाषेत सांगतो. तिसऱ्या दिवशी याला फार डीपमध्ये सांगतो मी. चौथ्या दिवशी, तिसऱ्या की चौथ्या दिवशी. पण रिटार्गेटिंगचा अर्थ आहे की एखाद्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही ऍड दाखवता त्यालाच पुन्हा 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 ऍड दाखवते. किती लोकांना माझी ऍड 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा दिसली? टाईप मी इन द चॅट बॉक्स. ओके. सो त्याला म्हणतात रिटार्गेटिंग. म्हणजे एकाच व्यक्तीला जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा ऍड दाखवता त्याला म्हणतात रिटार्गेटिंग. आता रिटार्गेटिंग कशी होते आणि कशी केल्या जाते हे पण मी तुम्हाला डीपली शिकवणार आहे. पण आज फक्त एवढं बघून घ्या की तुमच्या वेबसाईटला येणारे लोक, तुमच्या व्हिडिओला बघणारे लोक, तुमचा एखादा फॉर्म असेल गुगल फॉर्म वगैरे तो भरणारे लोक, किंवा तुमच्या इंस्टाग्राम फेसबुक पेजला व्हिजिट करणारे लोक, किंवा तुमच्याकडे असलेला मागचा डेटा, या सर्व लोकांना तुम्ही पुन्हा पुन्हा ऍडव्हर्टाइजमेंट दाखवू शकता. आता काही लोक असतील की जे तुमच्या फेसबुक पेजवर येतात पण तुमचं प्रॉडक्ट घेत नाही. जे लोक तुमच्या इंस्टाग्राम पेजवर येतात पण तुमचं प्रॉडक्ट घेत नाही, त्यांना तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट दाखवू शकता. काही लोक असतील की जे तुमच्या रील्सला लाईक करतात बट दे डोंट और दे नेवर बाय युअर प्रॉडक्ट, त्यांना तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट दाखवू शकता. काही लोक असतील की जे तुमच्या वेबसाईटवर येतात पण तुम्हाला माहित नाही कोण आहेत ते, पण त्यांना ते तुमचं प्रॉडक्ट नाही बाय करत, घेत नाही, विकत, त्यांना तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट दाखवू शकता. याला म्हणतात रिटार्गेटिंग. चा अर्थ काय आहे? री आणि टार्गेटिंग. म्हणजे री म्हणजे काय? रिपीट. ओके. टार्गेटिंग म्हणजे काय? पुन्हा टार्गेट करणे, पुन्हा पुन्हा ऍडव्हर्टाइजमेंट दाखवणे. है ना, एक डायलॉग फेमस झाला होता मधात महाराष्ट्रामध्ये, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. सो तो पुन्हा पुन्हा तुम्हाला ऍड इथे दाखवता येईल. ओके. इज इट क्लिअर गाईज? येस नो इन द चॅट बॉक्स. येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. ओके. नाऊ लेट्स हॅव अ Q&A. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. डू यू हॅव एनी क्वेश्चन्स? प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स और प्लीज आस्क इन द चॅट बॉक्स. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट्स? आज पहिल्यांदा क्लास फार लवकर मी संपवतोय, त्यामुळे काही प्रश्न असतील तुमचे ते विचारू शकता. नेक्स्ट 10 minutes यू हॅव. यू कॅन आस्क मी एनी क्वेश्चन्स. आय विल आन्सर युअर क्वेश्चन्स. ओके. सो तुम्ही जोपर्यंत प्रश्न विचारताय तोपर्यंत मला काहीतरी सांगायचं ते मी सांगून देतो. सो थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर ऑन दी डे फर्स्ट. ओके. पहिल्या दिवशी इथे तुम्ही आले त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. पण एक गोष्ट मी सांगतो, पुढचे 5 दिवस सुद्धा तुम्ही आले पाहिजे, तर तुम्हाला खूप जास्त गोष्टी शिकायला मिळतील, खूप जास्त लर्निंग मिळेल. इफ यू मिस एनी डे, जर का तुम्ही तिसरा दिवस, दुसरा दिवस, चौथा दिवस काहीतरी मिस केलं तर घाबरू नका. 24 तासासाठी रेकॉर्डिंग तुमच्या ग्रुपमध्ये येईल.
ती रेकॉर्डिंग तुम्ही 24 तासात बघितली पाहिजे. जर का तुम्ही नाही बघितली फॉर एक्झाम्पल, तर ती रेकॉर्डिंग डिलीट होऊन जाणार आहे. त्यामुळे ती बघून घ्यायची आहे तुम्हाला. ठीक आहे. ओके. आता काही प्रश्न आलेले आहे, मी त्याचे उत्तर देतो. ओके. ओके, पहिला प्रश्न आहे, मोबाईल वरून ऍड करू शकत नाही का? याचं उत्तर असं आहे की मोबाईल वरून ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही करू शकता, पण प्रॉब्लेम काय असतो, हा असतो आपला मोबाईल. ओके, हा एक आहे किंवा हा एक आहे. ओके. तर काय असते, मोबाईलची जी स्क्रीन आहे, ही स्क्रीन फार छोटी असते. आणि या छोट्या स्क्रीनवर तुम्हाला गोष्टी करायला फार कठीण जाते. तुम्ही कधी याच्यामध्ये ते बघणार, किती काय बघणार, झूम करणार, फार डिफिकल्ट असते. त्यामुळे मी सांगत असतो की शक्यतोवर तुम्ही लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा वापर करा. ठीक आहे. ऍड तर करता येते पण डिफिकल्ट फार जाते. FB मध्ये स्टेट सिटी कुठे पाहायचं, स्टेट सिटी कुठे पाहायचं मी दाखवलं होतं आता लोकेशनचा कॉलम, त्याच्यामध्ये तुम्ही स्टेट आणि सिटी बघू शकता. रेकॉर्डिंग हे पुन्हा बघा, तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. थँक्यू सो मच. येस, थँक्यू प्रदीपजी, थँक्यू फॉर बिईंग हिअर. ट्रॅफिक ऍड करून सुद्धा आपण सेल्स करू शकतो का? येस, करू शकता तुम्ही सेल्स. डिपेंड आहे की ट्रॅफिक ऍड करून तुम्ही वेबसाईट पर्यंत आणलं लोकांना, किंवा ट्रॅफिक ऍड करून तुम्ही तुमच्या दुकानापर्यंत आणलं लोकांना. आता नंतर तुम्ही प्रॉडक्ट कसं प्रमोट करता, त्याच्यावर डिपेंड करते की तुम्ही सेल्स करू शकता की नाही, पण करू शकता. ओके. नंतर आहे, या सर्वांची प्रॅक्टिस कशी करावी, कारण हे सर्व प्रॅक्टिसमध्ये जास्त मदत होईल. एक्झॅक्टली, एकदम राईट. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं जास्त तुम्हाला हे समजेल. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, आता मी तुम्हाला रेकॉर्डिंग देणार आहे, ते रेकॉर्डिंग तुम्ही बघून घ्यायचं. म्हणजे 24 तासात जर का तुम्ही एकदा ह्या गोष्टी रिपीट केल्या, तुमच्या ते लक्षात राहील, पक्क लक्षात राहील. ठीक आहे. ओके. आणि मी एक कोर्स देणार आहे, तो कोर्स तुमच्याकडे लाईफ टाईम ऍक्सेस असेल फ्रीमध्ये. ठीक आहे. तर तो कोर्स तुम्ही वारंवार बघा, तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाईल. ठीक आहे. इंस्टाग्राम मध्ये ऍड मॅनेजर असतो का? नाही, इंस्टाग्राम आणि फेसबुकचं एकत्र ऍड मॅनेजर असते. तिथे हे दोन्ही पण अटॅच असते, तुमचं फेसबुक आणि इंस्टाग्राम. ओके. तर एका ऍड मॅनेजर वरूनच दोन्ही गोष्टी तुमच्या चालतील. क्लिअर आहे प्रश्न? ओके. अजून कोणाला काही विचार असेल तर विचारू शकता. आता मी तुम्हाला एक कोर्स देणार आहे, असं मी तुम्हाला बोललो होतो, आठवते का तुम्हाला? मला तर आठवते, तुम्हाला आठवते की नाही माहित नाही. तुम्हाला बोललो ना मी, एक कोर्स देणार मी तुम्हाला. फ्री. तो कोर्स किती लोकांना पाहिजे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. ओके. तर थांबा एक मिनिट, मी तो कोर्स सर्च करतोय, जस्ट मिनिट. हा. हा, इकडे आहे तो कोर्स. याला मी, आता जे मी शिकवतोय याच्याही पेक्षा हा बेसिक कोर्स आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला हे समजेल की पेज कसं बनवायचं. बघा, मी रोज तुम्हाला होमवर्क देईल, होमवर्क. ते होमवर्क तुम्हाला पूर्ण करायचं आहे. जे लोक होमवर्क पूर्ण करतील त्यांनाच बेनिफिट होईल जास्तीत जास्त. ठीक आहे. ओके. आणि नंबर टू काय करायचं आहे तुम्हाला, एक तर तुम्हाला होमवर्क करायचं आहे. नंबर 2 तुम्हाला काय करायचं आहे, ऍड कधी लावू शकतो सर? विदिन 24 आवर्स लावू शकता नवीन फेसबुक पेजवर ऍड तुम्ही. ठीक आहे. ओके. येस. सो जो फ्री कोर्स आहे त्याची लिंक मी शेअर केलेली आहे तुम्हाला. ती लिंक काय करायचं, तुम्हाला त्या कोर्सला क्लिक करा लगेच ताबडतोब. आणि त्याची ते ज्या चॅनलवर तो कोर्स आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि ती लिंक जी आहे ती कॉपी करून ठेवा कुठेतरी, म्हणजे तुमच्याकडे ते राहील. ठीक आहे. नाही तर मग बरेच लोक म्हणतात की सर मला लिंक नाही मिळाली आणि ती लिंक गेली वगैरे वगैरे. तर लिंक मी तुम्हाला चॅटबॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकला कॉपी करा तुम्ही, किंवा त्याच्यावर क्लिक करा त्या कोर्सवर. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो इकडे काय करायचं तुम्हाला. सिम्पल दाखवतो मी तुम्हाला, हे पण करू शकता तुम्ही. जर का तुमच्याकडून कोर्स हरवला समजा काही कारणास्तव, कोर्स नाही दिसला तुम्हाला, की कोर्स कुठे गेला सर मला माहीतच नाही, तर तुम्हाला मी एक सिंपल गोष्ट सांगतो काय करायचं. युट्यूबला जायचं. हे बघा, हे युट्यूब आहे. इथे युट्यूबला जायचं. इकडे सर्च करायचं कोच, COACH, कोच सागर गारवे. सर्च करायचं. जर का कोर्स हरवला तर मी तर लिंक दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला आहे ना, इथं कोच सागर गारवेवर क्लिक करायचं. प्लेलिस्टवर जायचं. आणि इथे तुम्हाला बेसिक मराठीचं हे आहे, फेसबुक ऍड्स बेसिक्स मराठी, हा कोर्स ओपन करून तुम्ही बघून घ्यायचा. याच्यामध्ये 6 ते 7 व्हिडिओ आहेत, तुम्हाला दाखवतो मी किती व्हिडिओ आहेत. याच्यामध्ये किती व्हिडिओ आहेत, याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 व्हिडिओ आहेत. आणि टोटल व्हिडिओचं ड्युरेशन जे आहे ते जवळजवळ 1 ते 1.5 तासाच्या आसपास आहे. हा 1.5 तासामध्ये तुम्हाला परफेक्टली
तुमचं पेज तयार होऊन जाईल, तुमचं ऍड अकाउंट तयार होईल, आणि उद्याची पासून जी आपली पुढची जर्नी आहे 5 दिवसाची, त्याच्यामध्ये तुम्हाला मदत होईल. ठीक आहे. तुम्हाला जर 5 दिवसात ऍड शिकायचं असेल, फक्त येऊन इथे ऐकून तुम्ही ऍड नाही शिकू शकत. तुम्हाला ते करावं लागेल माझ्यासोबत सोबत. किती लोक माझ्यासोबत करायला तयार आहेत? हाऊ मेनी पीपल आर रेडी टू डू इट एव्हरी सिंगल डे? प्रॅक्टिस. कोणीतरी विचारलं ना प्रॅक्टिस, ते प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला हे दिलेलं आहे. ओके. मार्केटिंग पोस्टर कसे बनवतात गजानन सर, त्याच्यामध्ये या कोर्समध्येच त्याचा आन्सर दिलेला आहे. ठीक आहे. तर त्यामुळे घाबरायचं काम नाही आहे. ओके. आता तुम्हाला सर्वांना माझी एक रिक्वेस्ट आहे, कराल का माझं एक काम छोटंसं? येस नो. छोटंसं काम आहे एक माझं, कराल का तुम्ही? तुमचे 2च मिनिटं लागतील फक्त त्या कामासाठी. बघा, जर का तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हा व्यक्ती पुढचे 5 दिवस आपल्याला शिकवणार आहे, याच्या जवळचं नॉलेज देणार आहे, 1 रुपये आपल्याला चार्ज घेत नाहीये, आहे ना? आता बघा, जवळजवळ सव्वा तास झाला मी तुम्हाला शिकवत आहे, 1 तास 15 मिनिटं झाले जवळजवळ. तुम्ही माझ्यासाठी एक छोटं काम करा. तुम्ही एका ग्रुपमध्ये आहात, त्या ग्रुपचं नाव आहे 5 days फेसबुक कोर्स लेवल 1. ओके. त्या कोर्स चं नाव आहे. ओके. आणि 11 ते 15 त्याच्यावर तारीख दिलेली आहे, 11 ते 15 मे. त्या ग्रुपमध्ये जाऊन तुम्हाला फक्त काय करायचं आहे माहिती आहे का? एक मेसेज टाकायचा आहे की तुम्हाला आजचा क्लास कसा वाटला, माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटली. मेसेज थोडं लिहायचा आहे, हा, असं नका लिहू ऑसम क्लास, व्हेरी नाईस क्लास, असं नका लिहू. की आजचा क्लास छान होता, वगैरे वगैरे, जे काही तुम्हाला वाटलं असेल. आणि सर्वांनी हा क्लास जॉईन करावा, कृपया हा क्लास मिस करू नका, एवढा असा मेसेज तुम्हाला टाकायचा आहे. म्हणजे तुमचे जे मित्रमंडळी आहे, तुम्ही सोडून जे लोक आहेत त्या ग्रुपमध्ये, ते लोक सुद्धा जॉईन होतील. आणि आणखी 3-4 ग्रुप आहेत असे. तर त्या, तुम्ही आता कुठल्या ग्रुपमधून आले आहात इथं मला माहित नाही, पण तुम्ही ज्या कुठल्या ग्रुपमध्ये असाल, ओके, तर तुम्हाला तिकडे एक मेसेज टाकायचा आहे. सगळे ग्रुप ओपन करणार आहे मी आता. सो एवढं काम कराल का तुम्ही माझ्यासाठी? येस नो इन द चॅट बॉक्स. ओके. की तुम्हाला क्लास कसा वाटला, माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटली, एवढा एक मेसेज तुम्ही तिकडे टाकून द्या. तुम्ही व्हिडिओ मेसेज पण टाकू शकता की नमस्कार, माझं नाव, जे काही तुमचं नाव असेल ते, आणि आज मी क्लास अटेंड केला, पहिला दिवस होता आणि इट वॉज व्हेरी अमेझिंग, खूप छान होता, मजा आली, आणि मी पुढचे 5 दिवस पण अटेंड करणार आहे. तर हे कमिटमेंट पण होऊन जाईल तुमचं की येस, आय एम कमिटेड फॉर नेक्स्ट 5 days. हाऊ मेनी पीपल आर कमिटेड फॉर नेक्स्ट 5 days? टाइप सी इन द चॅट बॉक्स. सी फॉर कमिटेड, की आय एम कमिटेड फॉर नेक्स्ट 5 days सर. टाइप सी इन द चॅट बॉक्स, सी फॉर कमिटेड. सो कृपया ग्रुपमध्ये जा लगेच. थँक्यू सो मच एव्हरीबडी फॉर टायपिंग. ग्रुपमध्ये जा आणि हा मेसेज तुम्हाला तिकडे टाकायचा आहे. ही जी रेकॉर्डिंग आहे ही 1.5 ते 2 तासामध्ये तुमच्या ग्रुपवर येऊन जाईल. ज्या कुठल्या ग्रुपमध्ये असेल, सगळ्याच ग्रुपवर आपण रेकॉर्डिंग टाकत असतो. ही रेकॉर्डिंग तुम्हाला येऊन जाईल. 24 तास ही रेकॉर्डिंग असेल. 24 तासानंतर ही रेकॉर्डिंग डिलीट होऊन जाईल ऑटोमॅटिकली. बाकी कोर्सेसची लिंक तुम्हाला दिलेली आहे, तो कोर्स पूर्ण बघा. स्वतःचं पेज बनवा, स्वतःचं हे बनवा, अकाउंट मॅनेजर बनवा, आणि उद्या आपण भेटू ठीक 9 वाजता. हनुमानजी, काय विचारायचं तुम्हाला? प्रदीप ढाळे, काय विचारायचं तुम्हाला? हात वर केलेला आहे तुम्ही. सो प्लीज आस्क इन द चॅट बॉक्स. ओके. मी बोलण्याची संधी देतो तुम्हाला 3ऱ्या दिवशी, 3rd डे. पहिल्या दिवशी नाही बोलत कोणासोबत, त्याचं कारण आहे. मला बघायचं असते किती दिवस दुसरा आणि 3रा दिवस किती लोक येतात. सो जे काही तुमचे प्रश्न असतील चॅट बॉक्समध्ये लिहा. आयदर वेट फॉर 3rd डे. 3ऱ्या दिवशी सर्वांना बोलायला चान्स देणार आहे. ओके. थँक्यू सो मच एव्हरीबॉडी. टेक केअर. बाय बाय. गुड नाईट. लव्ह यू ऑल. उद्या भेटू ठीक 9 वाजता. थँक्यू सो मच. थँक्यू, 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 थँक्यू.